आजचा व्हिडिओ आहे थोडा स्पेशल. पियुषने आम्हाला बोलावलंय की मुंबईवरून म्हणजे इथे यायला सांगितलंय. सगळ्यांचं स्वप्न असते अमेरिकाला यायचं. मी तर बघतच राहिले. डेली लाईफ मध्ये इंडिया आणि युएस मध्ये काय फरक दिसतो? कोणी असेल तरी गुड मॉर्निंग किंवा म्हणजे विश करणार, सगळंच. एकमेकाला विचारणार. तरी इमिग्रेशनला काय काय विचारलं, खूप खूप जास्त विचारलं तसं आम्हाला. 2-3दा म्हणजे बॅगेज मध्ये तपासलेत. डाऊट येते की ते ड्रग्स वगैरे असेल काय. आपल्याला कुठे जायचं तेच कळत नव्हतं. थोडी भीती वाटली रात्रभर. इन्फ्रास्ट्रक्चर, इथले रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकेचे खूप चांगले आहेत. आपल्या इंडियन लोकांना तरी ते वेगळं वाटतं, पण इंडियन मधून येतो तेव्हा खूप आपले पैसे म्हणजे सांभाळून वापरायचे असतात. सेफ्टी कल्चर आहे लेडीज करता, आणि ते वॉशरूम आणि टॉयलेटला इकडे रेस्टरूम बोलतात. तसंच पियुषवर पण प्रेम करत आणि व्हिडिओवर पण. पुढची जी जर्नी आहे त्याला ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ आहे थोडा स्पेशल आपल्या चॅनलचा, बिकॉज आपल्यासोबत आहेत मम्मी पप्पा आणि ते व्हिजिट करायला आलेत युएसला फॉर 2 months. असंच फिरायला आलेले न्यूयॉर्कला. मी जॉब करतो करून, आणि बट त्यांचं हे फर्स्ट टाइम नाही आहे, ते लास्ट टाइम पण आलेले 3 महिन्यांसाठी, जेव्हा त्यांनी ऑलमोस्ट हाफ ऑफ अमेरिका एक्सप्लोअर केलेलं, सगळे मेजर सिटीज एक्सप्लोअर केलेले. तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांना घेऊया, त्यांचा एक्सपिरियन्स जाणूया, त्यांचं कसं एक्सपिरियन्स होतं, वेदर इट कम्स टू फूड, वेदरला ॲडजस्ट करणं, कल्चर चेंज कसं वाटलं आणि बरंच काय. तर व्हिडिओ बघत राहा आणि चला सुरू करूया. तर चला व्हिडिओ चालू करूया. वेलकम मम्मी पप्पा, वेलकम माझ्या चॅनलवर. कसं वाटतं चॅनलवर येऊन? माझे व्हिडिओज तर बघितलेत आधी, पण आता लाईव्ह माझ्या व्हिडिओवर येऊन कसं वाटतं? छान वाटतात. म्हणजे नवीन काहीतरी म्हणजे चालू केलंय तू, म्हणजे ते चांगलं वाटतं. म्हणजे व्हिडिओ पण चांगल्या क्वालिटी असतात, म्हणजे एज्युकेशनल आणि हे असं दाखवतंय. तर आता आम्ही बसलोय हॅमिल्टन पार्क, जे न्यू जर्सीमध्ये आमच्या घराजवळच आहे. तर इथं आम्ही शूट करतोय. आपण या व्हिडिओला वेगळ्या सेगमेंट्समध्ये डिवाइड करूया. तर वेगळे पार्ट्स, फूडचं वेगळं झालं, ट्रॅव्हलचं वेगळं झालं आणि त्यांचं एक्सपिरियन्स कसं. तर फर्स्ट सेगमेंट चालू करूया, ज्याच्यामध्ये आपण विजा एक्सपिरियन्स विचारतोय. म्हणजे पहिले जेव्हा मी सांगितलं की विजा काढूया आपण युएसचं, तर कसं फिलिंग होती, म्हणजे कसं वाटलं की सगळ्यांचं स्वप्न असते अमेरिकाला यायचं फिरायला वगैरे. तर कसं होतं पहिलं रिॲक्शन काय होतं? खूप म्हणजे छान वाटलंय, परंतु विसा कसं निघेल ते थोडंसं म्हणजे डाऊट होता. माहित नव्हतं. डाऊट होता, म्हणजे वेळेवर मिळतंय की नाही ते. तर विजा स्टार्ट पासून काय एक्सपिरियन्स होता थोडं सांगायचं त्यानंतर असेल तर? म्हणजे ते माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मग तू सांगितल्याप्रमाणे एक एजंट होते ते, त्याला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मग DS-160 वगैरे पाठवले माहितीवर भरून भरून. देतात हा ते भरून देतात. नाही, आपणच भरायचं. त्यांनी फक्त ते पाठवलं की माहिती भरून द्या DS-160. त्याप्रमाणे तिथे काय काय माहिती ती आपण भरून त्याला दिली. हा, आणि त्याच्याप्रमाणे मग त्यांनी ते अप्लाय म्हणजे ऑनलाईन केलंय, कारण आपल्याला नवीन होतं, त्याच्यामुळे ते माहित नव्हतं कसं भरायचं किंवा कुठलं हे करायचं. त्याच्यामुळे आपण फक्त सगळी माहिती दिली, ओके. त्यांनी सांगितलेली. मग ते इंटरव्ह्यू वगैरे करून देतात, स्लॉट हा, त्याच्याप्रमाणे स्लॉट बुक करतात. जानेवारीमध्ये केलं, परंतु त्याने 3 वर्षाच्या काहीतरी अपॉइंटमेंट होती. ओके. त्याच्यात तरी पण बुक करून नंतर मग ते अपॉइंटमेंट जशा जशा व्हॅकन्सी येतात तसं तसं ते पुढे पुढे वाढत गेले, आणि शेवटी सप्टेंबरला आपल्याला इंटरव्ह्यूची मिळेल म्हणून अपॉइंटमेंट वाटलं मिळाली. नव्हतं. हा, कारण विजाचं खूप प्रॉब्लेम होते युएसच्या लोकांना, भेटत खूपच खूप. नाही. पण आणि मग डॉक्युमेंट्सचं बोललं तर डॉक्युमेंट्स काय काय जनरली लागतात? त्यांनी डॉक्युमेंट सांगितलेत. म्हणजे एक तर तिथे राहणारा ऍड्रेस, म्हणजे तुमच्या कॉलेजचं म्हणजे रेकमेंडेशन पाहिजे होतं, म्हणजे ते लवकर मिळण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे तुमच्या ITR 3 वर्षाचे ITR टॅक्स रिटर्न पाहिजे. त्याच्यानंतर बँकेचं स्टेटमेंट, सफिशियंट फंड आहेत का तुम्हाला, कोण किंवा तुम्हाला हे करताय म्हणजे मदत हे करताय की तुमचे स्वतःचे फंड आहेत ते. त्याच्यानंतर तुमच्या इथे काय म्हणजे तुमचं म्हणजे रेग्युलर इन्कम आहे का, किंवा बाकीचं तुमचं इथे प्रॉपर्टी आहे का. म्हणजे त्यांना ऍक्च्युअली पाहिजे की तुम्ही परत येतात की नाही. त्यांना ते एक डाऊट असते, अमेरिकेला जाणारे बरेचसे लोक परत येत नाही, रिझन पाहिजे. त्याच्यामुळे ते सगळं त्यांना दिलं, ते भरून दिलंय. आणि इथला ऍड्रेस, म्हणजे मुलगा इथे राहतो त्याच्यामुळे त्याचा ऍड्रेस इथला दिलाय, आणि कुठल्या कॉलेजला करतो रेकमेंडेशन लेटर वगैरे ते तिथं सबमिट करतात. ते मी प्रोव्हाइड केलं होतं की ग्रॅज्युएशन लेटर म्हणजे दिलं तर थोडं इझी होतं टुरिस्ट इझी होतं असं थोडं स्लॉट. आणि इंटरव्ह्यू मध्ये एवढं विचारत पण नाही. मग यस, जेव्हा गेले इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही, तर काय काय क्वेश्चन विचारलं होतं इंटरव्ह्यू ऑफिस मध्ये अपॉइंटमेंटला? इंटरव्ह्यू ऑफिसला आम्ही सगळेच डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन गेलो होतो, मोठं म्हणजे हेच घेऊन गेलो होतो, ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे. कारण त्यांनी सांगितलं होतं की कधी काय म्हणजे आपल्याला म्हणजे विचारले ट्रिकी क्वेश्चन वगैरे, पण त्यांनी तसे काही जास्त विचारले नाहीत. म्हणजे तुम्ही कशाला जाताय, ग्रॅज्युएशन आहे ते सांगितलंय. त्याच्यानंतर म्हणजे बाकीचे पेपर म्हणजे तुम्ही जॉब कुठे करताय, म्हणजे रिटायर्ड आहे, त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय की. तर त्यांना आणि पेन्शन वगैरे आहे, आणि रेग्युलर म्हणजे इन्कम आहे, आणि स्वतःचे म्हणजे बँक बॅलन्स वगैरे आहे ते त्यांना सांगितलंय. तर त्यांनी तसे काही जास्त प्रश्न विचारले नाहीत, कधी जाणार फक्त तेवढे एक विचारलं होतं.
ते जास्त म्हणजे त्यांनी फक्त ते विचारले नाही प्रश्न, त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन असल्यामुळे ते जास्त विचारले नाही, ग्रॅज्युएशन इझी झालं. अदरवाईज खूप कठीण असतं म्हणजे असं. खूप काय विचारत हो, असतील ना हो. आता की का जायचंय, हा. किती आणि पैसे. मुख्य म्हणजे आपल्याकडे डॉक्युमेंट्स म्हणजे सगळे मी सबमिट केलेच होते तसं त्यांना, त्याच्यामुळे तसं त्यांच्याकडे ते DS 160 असतात सगळं, तर त्याच्यामुळे ते त्यांनी ते बघून मग बाकीच्या काही जास्त विचारलं नाही. तर हे होतं US विजाचं एक्सपिरियन्स. म्हणजे जास्त हार्ड नव्हतं जेवढं वाटलं तेवढं, कारण ग्रॅज्युएशन होतं तर इझी अप्रूव्ह झाला. आणि एकदा US विजा भेटला, टुरिस्टचा B1 B2 विजा असतो, त्याच्यानी 10 वर्षाचा विजा भेटतो. तर 10 वर्षात कितीदा पण तुम्ही येऊ जाऊ शकतात. एक टाइमला 6 महिन्यात जाऊ शकतात, बट 10 वर्षाचा तो विजा असतो. आता झालं आपलं विजा वगैरे, तर आता बोलूया आपण फ्लाईटचं. मम्मीला विचारू की फ्लाईट खूप लॉंग असते US ची, म्हणजे इंडिया थ्रू जायला US खूप लांब होतं. तर पहिली फ्लाईट जर्नी कशी होती, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आले होते, की त्रास झाला किंवा कसं मॅनेज केलं होतं, कसं होतं? पहिला अनुभव म्हणजे पहिलं माहीत पडलं US ला जायचं आहे पहिल्यांदा, हा. तर तेव्हा थोडी म्हणजे हे उत्सुकता वाढलीच होती म्हणजे. आणि प्रवास कसा असतो ते पण माहिती नव्हतं. 2 तास आपण प्रवास फ्लाईटचा केलाच होता, पण इतके तास म्हणजे असं असतं म्हणून फक्त ऐकलेलं होतं की जास्त तास लागतात आणि तिथे सीट असतात, स्लीपिंग सीट असतात फ्लाईटमध्ये. त्याच्यामुळे थोडं कम्फर्टेबल वाटलं की ठीक आहे, स्लीपिंग सीट असतात तर आपण जाऊ शकतो. हां. आणि एकदा तरी जायचा चान्स आला तर तुझं ते ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं, त्याच्याकरता ते कन्व्होकेशनला बोलवलेलं, त्याच्यामुळे ते जायचं नक्की ठरवलेलंच होतं. 1 वर्षापासून विचारच होता. हो. फक्त तो विजाचा थोडं प्रॉब्लेम होता, तर ते वेळेवर ते अप्लिकेशन दिलं. त्याच्यानंतर थोडं म्हणजे त्याला टाईम लागलेला, म्हणजे असं नक्की होत पण नव्हतं म्हणजे असं. पण जेव्हा पूर्ण सगळं रेडी झालं तेव्हा तर थोडं म्हणजे छान वाटलं म्हणजे फ्लाईटमध्ये. आणि प्रवासामध्ये त्रास तर पहिल्यांदा झालेलाच तसा थोडा, कारण पहिली वेळ होती. पहिल्या वेळेमध्ये त्रास होणारच सगळ्यांना. 10 तास प्रवास म्हणजे नुसतं बसून राहिला, पाय थोडे नाही पाठ वगैरे 10 थोडी तासमध्ये एक ब्रेक होतं, पण एक 10 break. तास, मग परत 10 तास कंटिन्यू म्हणजे तसं असलं तर 20-22 तास लागतात. पण आपलं ब्रेकमध्ये लंडन वाया लंडन होतं, त्याच्यामुळे थोडं 10 तास होतं. पण पहिल्या वेळेस थोडा त्रास झालेलाच. पण Yes. ते थोडे टिप्स असतात की लॉंग फ्लाईट असेल तर मध्ये मध्ये उठत राहायला पाहिजे किंवा स्ट्रेचिंग करायला पाहिजे, मध्ये मध्ये वॉशरूम जात राहायचा. आवाज येतो काय माहिती. थोडासा पॉज घे, आवाज येतो. नाही तर ते बोलत होतं की फ्लाईट मध्ये स्ट्रेचिंग करायला पाहिजे, मध्ये मध्ये उठायला पाहिजे, नाही तर ते खूप म्हणजे हे बॉडी अकडून जाते. आणि खायचं कसं होतं, म्हणजे मध्ये मध्ये देत होत्या खायला? खायला छान होतं फ्लाईट मधलं सगळं, देत राहतात थोड्या थोड्या तासात देत देत राहतात. राहतात ते. तर खायची काही कंप्लेंट नाही, म्हणजे आपल्याला म्हणजे हे आवडत नाही ते तसं काही नसतेच, म्हणजे आपण सगळं खाऊ शकतो आणि चांगली असते, म्हणजे ते चांगलं वाटलेलं अच्छा, खायला वगैरे. हे फ्लाईटचं एक्सपिरियन्स होता. आणि कोणते ऍडवाइस असतील, लोक जे येत असतील तर काय पॅक करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे, असं काय आहे का ऍडवाइस? कोणत्या गोष्टी नेऊ शकतो, नाही नेऊ शकत असं? इथे कपडे तर आणणं खूप महत्वाचं आहे, कारण इथे गरजेचं थंडी असते, आहे. त्याच्यामुळे थंडीचे कपडे इथे म्हणजे compulsory. थंडीचे कपडे घेऊन यायला पाहिजे. आपण सफिशियंट घेऊन यायला पाहिजे. बूट घेऊन यायला पाहिजे. Hand gloves. माझ्यामध्ये पण एक बूट नव्हते, म्हणजे ते वुडलँडचे आणले, त्याचा इथे चालायला घ्यावं नव्हतं, लागलं. त्याच्यामुळे मला इथे एक किंमत पण. घ्यावं लागलं नाईकीमध्ये जाऊन. तेव्हा चालताच येत नव्हतं, कारण मोठे बूट होते ते, तर आपण दूर वगैरे असेल तर. बाकी रेग्युलर बूटसाठी प्रॉब्लेम, म्हणजे बूट वगैरे चांगल्या क्वालिटीचे आणायला पाहिजे. आणि थंडीचे कपडे ते महत्वाचे, खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. आणि असं पण बोलतात की कधी कधी राईस किंवा साखर तसं आणायचं नाही, कारण यांना थोडं ते डाऊट येते की ते ड्रग्स वगैरे असेल काय, त्याच्यामुळे बोलतात की अवॉइड करायला पाहिजे. आटा किंवा भात झालं किंवा साखर वगैरे असं. यस, पावडर वगैरे किंवा आमची आपण पावडर 2-3दा म्हणजे बॅगेज मध्ये तपासलेत, आणि त्याच्यात वेळ 15-20 मिनिटं जातात, म्हणजे ते check मध्ये करताना. अमेरिकेच्या म्हणजे USA मध्ये आतमध्ये आपण येतो, बाहेर आणि पण तपासली इंडिया असते. आपण इंडियामधून प्रवास करतो, आपण USA ला तिथे नसते, म्हणजे चेक करत नसतात पण ते पावडर US ला वगैरे. main हा, strict US मध्ये मेन स्ट्रिक आहे. आतमध्ये आपण जे फिरतो ते तिथे जास्त विचारतात स्ट्रिक्टली, पावडर आपण येऊ शकत नाही. हा, ते थोड्या गोष्टी ते की सगळं आणि ते US मध्ये भेटतेच, तर म्हणजे असं नाही की आणायची गरज आहे, म्हणजे इथे पण थोडं भेटून जाते. तर मेन फक्त कपडे पॅकिंग करायला पाहिजे, कारण कपडे आणि कपडे खूपच मेडिसिन, आवश्यक असतात. ज्यांना म्हणजे Medicine, औषध, ज्यांना त्या म्हणजे खूप काही आवश्यक. इलनेस वगैरे आहे, तर त्या मेडिसिन आणि डॉक्टरचे रिकमेंडेशन, म्हणजे ऍक्च्युली Prescription. तसं काही आम्हाला विचारलं नाही, परंतु ते डॉक्टर सांगतात कधी कधी, म्हणजे ते विचारू शकतात. सोबत असले खूप जास्त ठेवलेले असतील बरं. तुमच्या ड्रग्स, तर हे कशासाठी आणताय, तर ते त्यांना ऍक्च्युली त्याचं डॉक्टरचं म्हणजे प्रिस्क्रिप्शन वगैरे असायला पाहिजे, तर ते असेल. आणि त्याच्या
मेडिसिन म्हणजे ते ऍक्च्युली इथे घेऊन यायला पाहिजे, कारण इथे तुम्हाला मेडिसिन मिळत नाहीत Easily किंवा नाही भेटत हा तेवढं इथे खूप कठीण आहे म्हणजे US मध्ये. तसं आम्हाला तसं काही आवश्यकता नाही पडली, पण सफिशियंट डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घेतलं होतं आणि त्याच्याप्रमाणे ज्या 3 महिन्याच्या तर 4 महिन्याच्या मेडिसिन वगैरे घेऊन आलो होतं म्हणजे सफिशियंट. अच्छा. आणि जे चालू असतात ते आपण जे आपल्या म्हणजे कंपल्सरी चालू असतात ते आपण आणि एक्स्ट्रा मेडिसिन पण आणायला हवं, म्हणजे घेऊन लागल्यास तर एक्स्ट्रा मेडिसिन. तर हा होता फर्स्ट सेगमेंट जिथे आपण फ्लाईट जर्नी, विजा एक्सपिरियन्स सगळं डिस्कस केलं. आता आपण जाऊया की आफ्टर फ्लाईट इमिग्रेशन एक्सपिरियन्स पासून चालू करूया की इमिग्रेशनला काय काय विचारलं, कशी लाईन होती आणि काय काय झालं होतं. फ्लाईटमधून लॉस एंजल्सला उतरल्यानंतर आम्ही लॉस एंजल्स उतरत होतो. तिथे उतरल्यानंतर लाईन तर खूप मोठी होती, त्याच्यामुळे तिथे जवळपास 1 तास वगैरे लागला. 1 तास line मध्ये. खूप म्हणजे मोठी लाईन होती. आणि इमिग्रेशन मध्ये पण खूप जास्त विचारलं तसं आम्हाला ऍक्च्युली, कारण मुलगी होती ती, म्हणजे ऍक्च्युली एवढे दिवस म्हणजे कशासाठी त्यांना ऍक्च्युली डाऊट येऊ शकतं. आणि तुम्ही कुठे राहणार, तुमचा मुलगा इथे, तर मग इथे कसे काय आले तुम्ही. तर ते सांगितलं की ते मित्राकडे राहणार आहोत. आणि मग ते फ्लाईटची तिकीट वगैरे सगळं दाखवलं. तरी पण म्हणजे तुम्ही हे कशासाठी, म्हणजे तिला मुलीला खूप जास्त विचारलं प्रश्न की तुम्ही कशासाठी येत आहे, म्हणजे त्यांना ड्युरेशन असतं. आमचं तर 3 महिन्याचं होतं, त्याचं 6 महिन्याचं होतं. त्याच्यामुळे ते तो एक झालं, तिला जास्तच विचारलं तिला, म्हणजे अर्धा तास तर अर्धा पाऊण तास विचारत प्रश्न विचारत होते की रिटर्न तिकीट किंवा ते रिटर्न तिकीट तर दाखवले, तरी पण म्हणजे इथे कशाला किंवा आमची काय 3 मग महिन्याची त्याच्यानंतर होती आणि तिची 6 महिने ती थांबणार होती. म्हणजे तिला आवडत होतं, म्हणजे इथे राहायला फर्स्ट टाइम आली तर त्याच्यामुळे तिला जास्त थांबायचं होतं. ओके. आणि त्यांनी फंड पण विचारले, तुम्ही म्हणजे किती पैसे आणलेत, म्हणजे सोबत किती आणलेत, मी सांगितले त्यांना. कॅश आणि आपल्या ते याच्यात फॉरेक्स कार्ड आणलंय आणि एनी टाइम ट्रान्सफर पण करू शकतात बँकेतून. त्यांना सांगितलं म्हणजे ते कधी जेव्हा आवश्यकता पडेल त्यावेळेस आम्ही म्हणजे ते म्हणजे फॉरेक्स मध्ये आम्ही हे करू शकतो, तसं लोड करू शकतात ते सांगितलं. माझं काय विचारलं होतं का. आणि कुठे म्हणजे ग्रॅज्युएशन ते विचारलं त्याला, म्हणजे तिथे जाणार, पण इथे गाडी ते मित्राकडे थांबणार आहोत ते सांगितलं त्यांना, म्हणजे कुठे थांबणार ते विचारलं होतं त्यांनी असं. ठीक आहे. हे होतं इमिग्रेशनचं. तर थोडी लाईन वगैरे असतेच आणि क्वेश्चन्स विचारतात, तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी असलेले चांगलेच आहेत सोबत. आणि मग झाले इमिग्रेशन, तर त्यानंतर एअरपोर्टच्या पहिले बाहेर पडल्यावर कसं इम्प्रेशन होतं युएसचं, म्हणजे पहिल्यांदा अमेरिका बघितलं, ते पण लॉस एंजलिस सारख्या मोठ्या सिटीमध्ये. तर फर्स्ट इम्प्रेशन काय होतं, म्हणजे एकदम पहिलं. खूपच म्हणजे आपल्याला कुठे जायचं तेच कळत नव्हतं, कारण तिथे एक आहे की आपल्यासारखं जसं मुंबई किंवा इंडियासारखं टॅक्सी किंवा हे नाही, त्याच्यामुळे इथे स्वतःचं जेव्हा ऍप नसेल आणि ऍप चालू नसेल तर खूप त्रास आहे. परंतु तुझा पियुषचा मित्र तिथे येणार होता आणायला, त्याच्यामुळे तसा त्रास झाला नाही. अदरवाईज समजा एकटं असेल तर खूपच त्रास, म्हणजे आपल्याला शक्यच नाही म्हणजे घरापर्यंत जाणार. तिथे घरात म्हणजे कसं शोधायचं, काय शोधायचं ते शक्यच नाही म्हणजे असं आपल्याला जाताना, कारण टॅक्सी पण आपल्याला मिळत नाहीत किंवा हे पण मिळत नाही म्हणजे बुक केल्याशिवाय. आणि आपल्याकडे ऍप नसेल त्यावेळेच्या वेळेस, म्हणजे कोणी नवीन येत असतील तर त्यांनी ऍप डाउनलोड करूनच यावं. आणि आणि मुख्य म्हणजे तुमचे फॉरेस्ट कार्ड बऱ्याचशा ठिकाणी चालत पण नाहीत, म्हणजे टॅक्सीला किंवा हे करायला टॅक्स. काही ठिकाणी म्हणजे ते एलएला तर घेतच नाही, तिथे टॅक्सी नाही आहेत, म्हणजे प्रिपेड टॅक्सी नाही आहेत. त्याच्यामुळे तिथे एक त्रास होतो, म्हणजे कोणीतरी असेल तरच तिथे जावं. एकट्याने जायचं असेल तर ते किंवा ऍपमध्ये तुमचं ते मोबाईल आधीच ते अरेंजमेंट करून जायला पाहिजे त्याचं. माझं फर्स्ट उतरल्यानंतर मी तर बघतच राहिले एअरपोर्टमध्ये काहीतरी एकदम डिफरंट आणि नवीन, म्हणजे पहिल्यांदा युएस मध्ये येतो आणि ते फिलिंग जे होती ते खूपच छान, एकदम पिक्चर मध्ये बघतो आपण ते सेम, पण ते रिअल असं आम्ही तर बघतच होतो ना, मोबाईल किंवा हातात आहे ना, काय आपण काय हे करायचं ते मनामध्ये, म्हणजे एकदम खूप आपण म्हणजे हे खूपच चांगलं वाटलेलं उतरल्याबरोबर. स्वप्नासारखं, ड्रीम सारखं. हा ड्रीम सारखंच. मग पहिल्यांदा जे गावावरून लोक मुंबईमध्ये येतात, ड्रीम असतं त्यांचं, ते आपण मुंबईवरून इथे येतो ते ड्रीम सारखंच असतं ते. आणि खूप छान वाटलं एकदम. आणि प्रवास म्हणजे कसा गेला ते पूर्ण विसरलेलं, काय दुखलं आपलं काय. आणि म्हणजे पूर्ण ते प्रवासाचा त्रास विसरला आणि उतरल्यावर एकदम खूप वाटलं, म्हणजे विश्वास बसत नव्हता की मी आली युएसए ला. आणि पहिल्यांदा म्हणजे यायचं असेल तर आपल्याला झिरो माहिती असल्यानंतर, म्हणजे आपण ज्यांना माहितीच नसते त्यांनी म्हणजे सोबत यायला हवं कोणाच्या तरी, म्हणजे असं. किंवा टुरिस्ट तर्फे ज्यांना फिरायचं खूप आवड आहे, टुरिस्ट तर्फे यायला पाहिजे, म्हणजे असं यायला नको, त्यांना काही माहितीच नसते तर त्यांना जास्त प्रॉब्लेम होण्याची
जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तुझा फ्रेंड म्हणजे तू पाठवलेलं आम्हाला आणायला, तर तेवढं त्याने खूप इझी झालं आणि हेल्प केली आणि रूम वरती छान त्याने एकदम पोहोचवून दिलेलं. कुठे इमिग्रेशनला किंवा असं प्रॉब्लेम झाला का की इंग्लिशमध्ये किंवा त्यांची ऍक्सेंट वेगळी असते, तर आपली इंग्लिश वेगळी असते, यांना कधी कधी समजत नाही किंवा आपल्याला त्यांचं समजत नाही, तर असं काय झालं होतं का स्टार्टिंगला, म्हणजे एअरपोर्टला किंवा टॅक्सी वगैरेचं? एअरपोर्टला तर नाही, एअरपोर्टला श्रुती पण होती, तिला चांगलं ऍक्सेंट येत होतं तसं आम्हाला पण, म्हणजे ते समजत होतं, तेवढं फरक नाही पडला. पण काही काही ठिकाणी बाहेर जाताना वगैरे त्यांच्या ऍक्सेंटमध्ये खूप फरक पडतोय. म्हणजे आपलं त्यांना समजतं, पण त्यांच्या समजताना त्यांचे ऍक्सेंट वेगळेच असतात, टोनिंग. त्याच्यामुळे ते वर्ड मध्ये एकाच वेळेस 2-4 शब्द एकाच मिक्स करतात त्यांचे, म्हणजे त्या टोनिंग मध्ये, तर ते समजायला कठीण जातं. सुरुवातीला काही वेळ तर कठीण जातं तसं. म्हणजे यायचं असेल तर थोडंफार त्याचं टोनिंग शिकून यायला पाहिजे बघून यायला पाहिजे. हा, म्हणजे सिम्पली इंग्लिश वेगळी आणि त्यांची बोलण्याची खूप वेगळी असते. म्हणजे मला तर काही ते इंग्लिश बोलायला म्हणजे थोडी थोडी समजते, पण दोघे म्हणजे सोबत होते इंग्लिश म्हणजे यांना आणि इंग्लिश होते म्हणजे बोलणेवाले सोबत, तर तेवढं काही नाही वाटलं. नाही वाटलं. तर नेक्स्ट आपला तिसरा सेगमेंट आहे मेन ट्रॅव्हल स्टोरीचं. मेन जे पण ट्रिप्स केले होते, तर पहिला ट्रिप यांची होती 3 महिन्याची, तर त्यामध्ये ऑलमोस्ट हाफ ऑफ अमेरिका झालंच असेल. म्हणजे खूप सिटीज केल्यांनी, वॉशिंग्टन, बॉस्टन, लॉस वेगस, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, फ्लोरिडा आणि खूप काय. आणि मेन गोष्टी की स्वतःनीच ट्रॅव्हल केलं, कारण मी होतो युनिव्हर्सिटीला, तर माझं सेमिस्टर वगैरे चालू होतं, तर मी फुल टाईम सोबत नाही राहू शकलो. पण त्यांनी कसं फिगर आउट केलं आणि काय केलं ते याच्यामध्ये जाणूया. तर कसं एक्सपिरियन्स होता, म्हणजे मी तर हॉटेल आणि फ्लाईट्स बुक केले होते, पण बाकी सगळं तुम्हालाच फिगर आउट करायला लागलं. तर कसं एक्सपिरियन्स होतं स्वतःनी फिरणं आणि काय वाटतं? टॅक्सी वगैरे बुक करताना ऍप तर होता, ऍप डाउनलोड केलं होतं, तू सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे. आणि हे पण होतं, म्हणजे तिथलं ऍपमध्ये तुमचं कार्ड होतं, क्रेडिट कार्ड मिळणार आहे, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला नाही म्हणजे टॅक्सी वगैरे बुक करताना. आणि सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्कोला गेलो. सॅन फ्रान्सिस्को एकदम गेलो तर थंड आणि एक वेगळ्या टाईपचं, कारण ते कॅलिफोर्नियामध्ये हिल्ली आणि हे आपण फिरतो. आणि ते ब्रिज तिथला तो एक खूप आणि समुद्र वगैरे, म्हणजे तिथले सी ओशियन लागून आहे, थंडी पण होती खूप तसं तिथे. पण यायला तसं काही त्रास झाला नाही, कारण टॅक्सी बुक केली ऑनलाईन तिथून, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम. आणि नंतर मग तिथे 1-2 वेळ आम्ही सिटी बसने वगैरे फिरता आला, त्याच्यामुळे तसं काही त्रास नाही झालाय. ओके. कसं वाटलं फिरायला एकटं, म्हणजे माझ्याशिवाय किंवा दोघांमध्ये? तुझ्याशिवाय फिरायला थोडं अवघड जात होतं, कारण स्पॉट्स मी पाठवून ठेवले होते, पण ते लिस्ट मध्ये तू पूर्ण सगळं म्हणजे पाठवलेलं, इथे जायचं, असं जायचं, हेल्प तुझी भरपूर झालेली. पण स्वतः म्हणजे निघणं फर्स्ट टाइम बाहेर फिरायला, ते थोडं म्हणजे कठीण वाटत होतं शोधायला, म्हणजे थोडं. कारण इंडियामध्ये कसं रिक्षा वगैरे किंवा टॅक्सी करून आपण कोणी कुठेही जाऊ शकतो, पण इथे सगळं स्वतः बघायला लागतं. टॅक्सी असली, बस झालं किंवा ट्रेन वगैरे घेतली तर ते थोडं डिफिकल्ट होतंच. आणि गुगल मॅप्स किती हेल्प झालं, कारण गुगल मॅप्स त्याशिवाय फिरता येत नाही. गुगल मॅप्स तर खूप आवश्यक आहे, त्याच्यामुळे बस पण पकडताना गुगल वरूनच पकडावं लागायचं. मोस्टली आम्ही म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनीच बऱ्याचशा ठिकाणी फिरलोय. ऍक्च्युली टॅक्सी वगैरे फक्त म्हणजे एअरपोर्ट पासून वगैरे काही यायचं असेल तर टॅक्सी, अदरवाईज पब्लिक ट्रान्सपोर्ट, मॅक्झिमम पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये. आणि मेट्रो, ट्रेन आणि बस, बऱ्याचशा सिटी तशा आम्ही फिरलो. म्हणजे सॅन फ्रान्सिस्को, त्याच्यानंतर लास वेगासला तो सोबतच होत आहे, त्याच्यानंतर ऑस्टिनला पण सोबत. ऑस्टिनवरून जाताना फक्त त्यावेळी एक त्रास झाला, कारण प्लेन ते एकतर तिथे ट्रॅफिकमुळे 2-2.5 तास लागले. प्लेनची वेळ गेली तरी पण प्लेन म्हणजे मिळाला, ते 2.5 तास आम्हाला फिरवत बसलं तिथे, म्हणजे कारण ते प्लेन एअरपोर्टमध्ये. आणि त्याच्यामुळे ते नंतर कॅन्सल केलं, त्याच्यामुळे खूप त्रास झाला. नंतर नवीन बुक करताना परत म्हणजे ते स्वतःच कार्ड पाहिजे होतं, म्हणजे तू बुक केलं ते होत नव्हतं, तर स्वतःचं कार्ड. मग ते माझ्याकडे कार्ड होतं, फॉरेस्ट कार्ड, त्याच्यावर झालं. त्याच्यात पण त्यांनी एक केलं की नाव चेंज केलं, म्हणजे तो वडिलाचं नाव चेंज केलं, त्याच्यामुळे परत यावं लागलं ते चेंज करायला. तिथे म्हणजे खूप घाई झाली होती. ते झालं. पण तिथे गेल्यानंतर मग आम्ही फोर्ट लाउडरडेलला गेलो, फ्लोरिडाला. पण तिथे पण खूप म्हणजे पाऊस, एवढा खूप पाऊस होता, त्याच्यामुळे नंतर सकाळपासूनच आम्ही उतरल्यापासूनच म्हणजे पोहोचल्यापासून पाऊसच होता. फ्लोरिडाला खूप पाऊस होता, त्याच्यामुळे खूप त्रास झाला. ते एकदम बरसात केक राहत, म्हणजे एवढा त्रास झाला त्या दिवशी की म्हणजे बघायला नको. कारण ते दरवाजे, त्या घर तर मिळालं ते, पण उघडता येत नव्हतं, लॉक काही समजत नव्हतं तिथे कसं आपण. त्याच्यामुळे 3-4 तास पूर्ण पावसात हॉटेल बघायला गेलं दुसरं पण मिळत नव्हतं त्यावेळेस. त्याच्यामुळे मग रात्री 3-4 वाजता मला परत म्हणजे जाऊन बघितलं आणि ते लॉक उघडलं शेवटी.
बापरे. मग तिथे त्यावेळेस मग ते राहता आला थोडा, म्हणजे तो एक त्रास झाला. खूपच पाऊस होता, म्हणजे झाडं पडली त्यावेळेस, एवढं म्हणजे वादळच वादळ होतं होतं तिथे. तिथे, वादळ होतं कारण ते पहिला अटलांटिक समुद्र लागूनच होता, त्याच्यामुळे होतं तर खूप वादळ पाऊस होतं होता. तिथे. आणि दुसऱ्या दिवशी असं पूर्ण म्हणजे काही नाही, एकदम झाडं बारीक पडलेले आणि सगळे, clear. खूप फांद्या झाडं पडलेले होते. रात्र थोडी ते difficult होती. रात्र आणि पूर्ण दिवस आणि त्या पावसामध्ये फोन म्हणजे चालत नव्हता, कारण फोन येऊन गेला, डेड होऊन गेला तो. ते पावसात भिजला, त्याच्यामुळे तो एक बॅटरी प्रॉब्लेम झाला. संपली आणि बॅटरीचा चार्ज करता आला असता, पण तो पावसामुळे फोन म्हणजे गेलं डेट झाली. त्याच्यामुळे वापरता येत नव्हता, त्याच्यामुळे त्रास झालाय तो. पण तिथे जे सेक्युरिटी म्हणजे आम्ही बिल्डिंग मध्ये जे होतो आम्ही ट्राय करत, त्यांनी हेल्प केली आम्हाला, म्हणजे ते चार्जिंग करायला पण तिथे आपण मोबाईल लावायला. मग पाणी आम्ही दुपारपासून जे आम्ही पाण्या वाचून जे म्हणजे होतो, म्हणजे खाल्लो तर काहीच नाही रात्री, कारण ते शक्यच नव्हतं तसं म्हणजे शोधायला वगैरे नवीन ठिकाणी. आणि त्याने भरपूर हेल्प केली तशी. पाणी मागितलं तर म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे दिली. आणि रात्रीच्या टाइमला. दुपारला म्हणजे असं सकाळपासूनच म्हणजे आम्ही आष्टीन वरूनच निघालो ना. ऑस्टिन ऑस्टिन निघालो. वरूनच. मी सोबतच होतो पण माझी फ्लाईट होती पर्ड्यूला आणि यांची होती फ्लोरिडाला. तर फ्लोरिडाला म्हणजे तो असा दिवसच एकदम भयंकर होता. सकाळपासूनच सकाळपासून आम्हाला वाटलं की म्हणजे सकाळपासून ठीक आहे जातो, म्हणजे लेट होतं, पण तिथे काहीतरी म्हणजे रोडवरती प्रॉब्लेम झालेला, तर तिथे ट्रॅफिक जाम. स्टार्ट वाटतं असं होतं की पहिले तर ट्रॅफिकमुळे असं वाटलं की फ्लाईट सुटेल, असं वाटलं. फ्लाईट लेट होती. फ्लाईट तर लेट वाचली. होती. पण फ्लाईटनी 2 तास तुम्हाला एअरपोर्ट आणि फ्लाईट मध्ये बसलो, 1 घंटा बसलो, म्हणजे आता सुटेल नंतर सुटेल, पण तिथे 1 घंटा फ्लाईट मध्ये बसून ठेवलेलं. पण तिथले जे अमेरिकन जे लोक होते त्यांना इतकं पेशन्स आपल्या लोकांपेक्षा. आपण म्हणतो काय असं आपण हे, पण ते हॅपीली म्हणजे चांगले हसत वगैरे 1 घंटा बसवून ठेवलं. आणि बसवून ठेवल्यानंतर आम्हाला वाटलं सुटेल 1 तासाने, पण तेव्हा कॅन्सलचं अनाऊन्स केलेलं. परत आणून मग उतरवलेलं रिटर्न. आणि रिटर्न जाऊन बघतो तर म्हणजे ते बोलतात की म्हणजे काही वेळाने हे फ्लाईट सुरू करणार, पण ती कॅन्सलच झाली. ते नंतर माहिती पडलेलं की तुम्ही वेगळं, आणि परत नंतर वेगळं म्हणजे त्याच्याकरता रिझर्वेशन म्हणजे बुक करायची असते फ्लाईट, असं झालेलं. नवीन बुकिंग करायची असते परत संध्याकाळची वगैरे. कारण आधीचं इनिशियल प्लॅन होतं ना की तुम्ही दुपारी पोहोचणार फ्लोरिडा, तर दिवस असेल तर इझी होईल, पण दिवस असेल तर ती रात्र झाली. आणि रात्र झाली तर जास्तच रात्री तुफान म्हणजे होतं. तर आणि तिथे रूम मध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला टॅक्सी मध्ये नेलेलं, रूम वरती बरोबर नेलेलं, पोहोचवलं, पण रूम जवळच होतं. आणि त्या रूम मध्ये जे कोड सिस्टीम असते, नंबर असते ते, आणि ते नंबर चुकीनं म्हणजे जर मोबाईल वरती ते ओलं झालेलं पाण्याचे जे थेंब होते त्याच्यानी काही नंबर सापडत नसणार पप्पाला तुझ्या, तर त्याच्यामुळे ते नंबर बघतात, लावून बघतात, पण त्यांना काही उघडलं, ओपनच होत नव्हतं ते भरपूर वेळ. की तेवढा रात्री फोन पण नाही करू शकत ओनरला, की कारण वाजले 12-1. तुला केलेला एकदा उचलला काय मेसेज केलेला, पण मग मी 1-2 पर्यंत जागरण कधीच ते बरीच तुझ्याकडे रात्र होती, तिकडे थोडं डिफरन्स होतं ना काही तासांचं वगैरे. नाही, त्याचा टाइम तर सेम होता, पण म्हणजे मी होतो 12-12:30 1 पर्यंत बरोबर. माहित नाही, पण रात्रभर मग जे स्ट्रगल केलं वगैरे पूर्ण एकदम 3-4 वाजता म्हणजे 4:30 वाजता वगैरे 2-3दा ट्राय केलेला. आणि आम्ही म्हणलं आता म्हणजे उघडणार नाही तर हे हॉटेल शोधायला गेले, हॉटेलमध्ये तरी आपण राहायचं, पण त्या हॉटेलमध्ये शोधायला गेले, हॉटेल पूर्ण बुकिंग म्हणजे फुल, ऑप्शन नव्हतंच तिथे. तर मग तिथेच आम्ही बिल्डिंग मध्ये ते बाहेर सोफा वगैरे होता, मग तिथेच आम्ही वेट करत होतो. परत 2-3दा ट्राय करायला गेलेच की आता कपडे ओले झाले होते तेव्हा, कपडे पण ओले, आणि बॅग मध्ये थोडं ते चेन मधून पण पाणी गेलेलं. तिथे पण पासपोर्ट ठीक आहे म्हणजे ते ओलं झालेलं नाही, आणि बरोबर होतं ते व्यवस्थित. नंतर मग चेक केलं, ते पूर्ण रात्र गेल्यानंतर म्हणजे आम्ही खाल्लं काहीच नाही, ते खाण्याची काही पूर्ण भूक पण मरून गेली होती. असं झालं तर फक्त तेच सहन करायचं होतं. थोडी भीती वाटली रात्रभर, म्हणजे गाड्या एक वगैरे जायच्या अशा जवळून वगैरे, पण असं भीती वाटायची की म्हणजे काही तिथे आपण नवीन ठिकाणी आहो, काही म्हणजे काही वेगळं असं चोरीची ठिकाणी, आपलं काही कुठली एरिया आपल्याला काही माहिती नसतं, कोणी म्हणजे लोक तर काही नसतातच तिथे, नवीन एरिया. आणि इतक्या रात्री तर लोक थोडंच म्हणजे गाडी असते एखादी म्हणजे जात असते, पण त्यांचं काही लक्ष नसतेच ना तेवढं कोण बसली आहे तिकडे काय बघायला. एक्सपिरियन्स नंतर तर वाटलं असेल की का आलं इथे, थोडी निघून जात, तसं भीती वाटली असेल? नाही, तसं एकदम नाही, म्हणजे भीती वाटली की म्हणजे आपलं काही चोरी जायला नको असं, म्हणजे फक्त तेवढंच. बाकीचं तर आपल्याला भीती वाटून पण म्हणजे
काहीतरी घाबरून काही चालणारच नाहीये. ब्रेव राहिला म्हणजे थोडं म्हणजे हा पण अनुभव होताच. हा तर होता म्हणजे सगळ्यात खराब वाला एक्सपिरियन्स. बट आता विचारूया आपण बेस्ट सिटी कोणती होती. एवढे सिटीज फिरले तुम्ही ऑल ओव्हर US, म्हणजे वेस्ट कोस्ट, ईस्ट कोस्ट सगळीकडे. तर एक बेस्ट सिटी कोणती होती अगर पिक करायची असेल सगळ्यांपैकी तर? वन सिटी. वॉशिंग्टन DC छान वाटलं. म्हणजे इकडे म्हणजे ट्रॅफिक चांगलं होतं. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट पण होतं आम्हाला. म्हणजे आम्ही जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मेट्रो आणि बसने वगैरे फिरलो तसं. आणि तिथे म्हणजे मुख्य म्हणजे याच्यात जायला मिळालं आम्हाला. ओके. कन्व्हिनियंट. व्हाईट हाऊसच्या आतमध्ये आम्हाला सगळं दाखवलं त्यांनी. तर ते एक खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे ते व्हाईट हाऊस कसं आहे, आतमधून कसं बांधलं, कुठल्या शैलीमध्ये बांधलंय, सगळं पूर्ण दाखवलं त्यांनी फ्री मध्ये. ते एक खूप चांगलं होतं. तसंच इथे ऑस्टिनला पण असेंब्लीमध्ये आम्हाला जायला सोडलं आणि असेंब्ली चालू होती त्यांची त्यावेळेस. लाईव्ह मध्ये तिथे ऍक्च्युली सोडलंय आम्हाला आणि सगळ्यांना सोडत होते तिथे आतमध्ये. आम्हाला त्यांचं बघता आलं ते असेंब्ली कशी आहे त्यांची ती. तर तो एक चांगला अनुभव होता. पण ते होतं म्हणजे वॉशिंग्टन DC चांगलं होतं. म्हणजे पण थंड होता. म्हणजे बाहेर जाताना पण म्हणजे पाऊस पण होता. वॉशिंग्टन DCला आम्ही गेलो तेव्हा पाऊस पण होता. मध्ये पाऊस यायचा. किंवा एक खाताना वगैरे म्हणजे ठीक आहे. म्हणजे हॉटेल वगैरे इंडियन होते तिथे. आणि इंडियन किंवा मग सकाळी मग मॅकडोनाल्ड वगैरे असायचे तसे. आणि पण छान होती. म्हणजे तिथले गार्डन वगैरे म्हणजे आतमधलं ते खूप चांगलं होतं असं. तुझं कोणतं फेवरेट म्हणजे एवढे सगळे आपण फिरलो. सगळं लॉस एंजेलिस पासून वॉशिंग्टन, सन फ्रान्सिस्को, पुन्हा काय आष्टीन, आपलं बोस्टन, न्यूयॉर्क मध्ये पण पहिल्या वेळेस फर्स्ट टाइम. आपलं फ्लोरिडामध्ये आपलं ते कुठलं इंडियानापोलिस, शिकागो, सेंट लुईस, मिझुरी स्टेट. मुख्य म्हणजे बर्फ पडताना बघितलं. म्हणजे सेंट लुईसला पण बघितलंय आणि पर्ड्यूला तुझ्याकडे. फेवरेट म्हणजे आवडलं सगळंच. पण फेवरेट म्हणजे पहिल्यांदा मला न्यूयॉर्क सिटी आवडली होती. त्याच्यामुळे काय रिझन त्याचं की स्पॉट चांगले होते किंवा बिल्डिंग होते मोठे मोठे? बिल्डिंग ते उंच म्हणजे गगनचुंबी जे इमारत आपण असं बघतो नुसतं ते खूप मोठे सगळं वरतं लाइटिंग आणि ते बिल्डिंग पूर्ण सगळं. अच्छा. आणि पार्क वगैरे तिथे पण आम्ही गेलेलो. पार्क वगैरे सेंट्रल पार्क मध्ये पण तिथे पहिल्यांदा गेलो होतो का? म्हणजे पहिल्यांदा लक्षात खूप मोठा आहे सेंट्रल पार्क. थोडे जागा बघितलं स्पॉट. पूर्ण नाही म्हणजे अर्ध बघितलं असणार. पण न्यूयॉर्क आवडलेलं होतं. म्हणजे पण फर्स्ट ट्रिप म्हणजे सक्सेसफुल झाली होती. 3 महिने जे होते ते सगळं फिरून वगैरे एकदम खूप फिरलो. म्हणजे तेव्हा म्हणजे एकदम बिझी बॅक टू बॅक होते. पूर्ण बॅक टू बॅक. म्हणजे आराम कमी आणि फिरणं ट्रॅव्हलिंग जास्त होती. पण मजा आली. खूप एन्जॉय केलं आणि मजा आली. आणि लास्ट मध्ये ट्रिप मध्ये मला वाटतं लास्ट आपलं ग्रॅज्युएशन होतं. म्हणजे माझं पर्ड्यू युनिव्हर्सिटी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तर तो मुवमेंट कसा होता? म्हणजे ग्रॅज्युएशन सेरेमनी अटेंड करून मुलाची कसं फिलिंग होती आणि काय वाटलं? प्राऊड फील झालं. म्हणजे तसं काय आपण म्हणजे एक मुलगा म्हणजे तुझं म्हणजे टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीमध्ये पर्ड्यू म्हणजे सिव्हिलमध्ये एक हे झालंय. त्याच्यामुळे ते प्राऊड फील होत होतं. आणि खूप वेगळ्या टाईपचं. आम्ही मुंबई म्हणजे किंवा इंडियामध्ये एवढे आपल्या ग्रॅज्युएशन पण कधी अटेंड केले नाही आपण. स्वतःसाठी पण नाही आणि दुसऱ्यासाठी पण नाही अटेंड. पण इथे म्हणजे USA मध्ये काय की आई वडिलांना आणि सगळ्यांना बोलावतात तिथे. आणि त्याच्या म्हणजे त्यांच्या म्हणजे समोर आपल्याला ते ग्रॅज्युएशन आपल्याला खूप प्राऊड फील होतं की मुलं आपले इथे येऊन एवढे चांगले युनिव्हर्सिटी आणि सगळ्या टाईपचे म्हणजे तिथे PhD पासून सगळं म्हणजे ॲट ए टाइम होतं ते ग्रॅज्युएशनचं. आणि ते आपल्याला बघायला खूप छान वाटते तसं. आणि आपला मुलगा असेल तर मग काही बघायलाच नको. आणि त्यामुळे इथे एक चांगलं झालं की आपले बरेचसे मित्र भेटलेत. म्हणजे आमच्या ऑफिसचे किंवा तिथे म्हणजे त्यांची मुलं पण इथे होते शिकत. आणि ओळखी झाल्यानंतर म्हणजे बरेचसे कनेक्शन म्हणजे 4-5 लोक म्हणजे ओळखीचे भेटले तसे. आणि म्हणजे ते काय त्यांची मुलं पण इथे होते. चांगलं म्हणजे आपली मुलं पाहायला मिळतात. इंडियन मुलं तसे बरेचसे दिसलेत मला तिथे. आणि इथलं म्हणजे त्यांना म्हणजे किती म्हणजे मेहनत करून शिकावं लागतं. हे काय स्वतःचे कामं स्वतः करावं लागतात तरी ते करून ते शिकतात. ते एक वेगळं म्हणजे या कल्चरमध्ये ते ऍडजस्ट होतात मुख्य म्हणजे ते छान वाटतंय. तुला कसं वाटतं?
ग्रॅज्युएशन अटेंड करून? ग्रॅज्युएशन तर खूपच चांगलं, म्हणजे तोच एक चान्स होता म्हणजे, आणि ते यायचंच होतं म्हणजे ते मनातच ठरवलं की तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे जायलाच हवं नक्की म्हणजे काहीतरी. आणि ते कार्यक्रम पण खूप छान झालेला, म्हणजे तिथे पहिल्यांदा बघितला तो कार्यक्रम पण खूप छान होता. सगळे लोक एवढे हा असतात खूपच. आणि तुझे फ्रेंड्स वगैरे आणि फ्रेंडचे पेरेंट्स पण आलेले, म्हणजे सगळे भरपूर त्यांचे म्हणजे भेट पण झालेली सगळ्यांची जे इंडियामधून आलेले होते. कार्यक्रम खूप झाला. आणि पप्पाचे जे मावस भाऊ आहे त्यांची मुलगी जावई ते पण म्हणजे त्या कार्यक्रमाला हजर ते पण होते आले खूप. होते. हो, ते पण इतक्या लांबून म्हणजे ते आलेले सेंट लुईस वरून, म्हणजे गाडीने ट्रॅव्हल्स करून म्हणजे अटेंड केलं ते. आणि खूप छान म्हणजे वाटलेलं तेव्हा की म्हणजे पहिल्यांदा असे म्हणजे एकदम खूप छान फील झालेलं म्हणजे खूपच छान. तर आता टाइम आहे आपला नेक्स्ट सेगमेंटचा. आम्ही घेतलेला थोडा ब्रेक, कारण इथे हवा खूप चालत होती, तर म्हणून सगळे आम्ही जॅकेटमध्ये दिसतोय. तर नेक्स्ट सेगमेंट आहे आपल्या सेकंड ट्रिपची. फर्स्ट ट्रिप तर खूप बिझी आणि खूप सिटीज झालेले, तर सेकंड ट्रिप आम्ही थोडी स्लो होती, रेस्ट पण खूप भेटला आणि वेगळे स्पॉट्स केले. तर सेकंड ट्रिपमध्ये काय थोडा फरक होता प्रवासाचा, किंवा कसं वाटलं सेकंड टाइम येताना? सेकंड ट्रिप म्हणजे चांगली होती. पहिल्या ट्रिपपेक्षा म्हणजे सेकंडमध्ये काही त्रास झालेला प्रवास नाही. वगैरे कसं वाटलं, कारण सवय फ्लाईटचा झाली ना, होती. हा. फ्लाईटचा हा पहिली सवय अनुभव जास्त चाललेला होता, त्याच्यामुळे दुसऱ्यांदा तेवढा त्रास काही जाणवला नाही आणि वाटलं पण नाही म्हणजे तेवढं आल्यानंतर. आणि ट्रिपमध्ये पूर्ण आपण जे फिरलो, नायगरा वगैरे पूर्ण, हॅम्पशायर पूर्ण सगळं. आणि यावेळेस कारचा प्रवास जास्त होता. आणि कारची मला एलर्जी आहे आणि एलर्जी आहे त्याच्यामुळे मग ते गोळी घेऊन कारमध्ये बसावं लागते. पण तिथले म्हणजे रस्ते वगैरे एकदम क्लीन म्हणजे सरळ होते म्हणजे असे पूर्ण, त्याच्यामुळे काही तेवढा त्रास झालेला नाही. गोळीमुळे झोप येते पण प्रवासाला त्रास झालेला नाही तेवढा गोळी घेऊन जास्त. कसं होतं म्हणजे सेकंड ट्रिप मध्ये काय फरक वाटला? सेकंड ट्रिप मध्ये पियुषने आम्हाला बोलावलंय की मुंबईवरून म्हणजे इथे यायला सांगितलंय की न्यूयॉर्कला. न्यूयॉर्कला राहत असल्यामुळे आपल्याला फिरता येईल. तर त्याच्यामुळे इथे, आणि राहायला तो न्यू जर्सीला असल्यामुळे म्हणजे जर्सी सिटीमध्ये, तर आपला आराम करू फिरता आला. म्हणजे इथे रेस्ट करायचं आणि 15 दिवसांनी पिकनिक काढायची. तर यावेळेस आपल्या नायगारा फॉल्स बघितलंय, त्याच्यानंतर येलो स्टोन पार्क बघितलं, नॅशनल पार्क, न्यू हॅम्पशायर आणि वॉशिंग्टन परत एकदा म्हणजे एक बघता आलं आपल्याला. तर त्याच्यात पण नवीन जे आधी बघितले नव्हते वॉशिंग्टनला ते प्लेसेस आपल्याला बघता आले. आणि खूप चांगलं झालं. म्हणजे ॲक्च्युली येलो स्टोन तर खूप दूर होतं, त्याच्यामुळे प्लेन आणि बाय कार पण त्या एक चांगलं झालं की कारमुळे असल्यामुळे कन्व्हिनियंट झालं आणि थांबता आलं आपल्याला. आणि सोबत मित्र पण होतं पियुषच्या, त्यासोबत पण आपल्या त्यांच्या फॅमिली सोबत आपण फिरता आलं आणि चांगलं म्हणजे एक्सप्लोअर करता आलं आणि त्रास नाही. म्हणजे कारण 15 दिवस आपण आराम करून नंतर आपण फिरत गेलोय, त्याच्यामुळे आणि न्यूयॉर्क सिटी पण चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करता आली आपल्याला. एक्झिबिशन, टाइम स्क्वेअर, त्याच्यानंतर ते आधी बघितलं होतं, त्याच्यानंतर समिट मध्ये आपल्याला हे सनसेट वगैरे बघता आलं. खूप चांगल्या प्रकारे ते ग्लास होतं, म्हणजे पूर्ण ग्लासची म्हणजे ते फ्लोरिंग होती, त्याच्यामुळे खालीपर्यंत आपल्याला सगळं दिसत होतं. आणि न्यूयॉर्क सिटी पण चांगली तिथून एक्सप्लोअर करता आली आपल्याला. हे होतं. आणि या ट्रिपमध्ये फेवरेट स्पॉट काय होता, म्हणजे कारण आपण या ट्रिपमध्ये नेचर जास्त बघितलं होतं. नायग्रा फॉल्सला आम्ही गेलेलो वरती, त्याच्यानंतर येलो स्टोन नॅशनल पार्कला गेलेलो, खूप मोठा पार्क येतो. आणि न्यू हॅम्पशायरचे फॉल कलर्स पण बघितले, कसे झाडांना मस्त कलर वगैरे येतात. तर या टाइम कोणता फेवरेट स्पॉट होता, म्हणजे एक सिलेक्ट करायचं असेल? 4 पैकी सिलेक्ट म्हणजे एकालाच नाही करू शकत. म्हणजे नायगरा फॉल्स पण खूप आवडलेलं होतं कारण फर्स्ट टाइम बघितलं ते. आणि न्यू हॅम्पशायर ते एकदम खूपच छान होतं. म्हणजे तिथं आपण असं वाटलं की मेडिटेशन सेंटरमध्ये गेलो, कारण तिथे पूर्ण शांत आणि एकदम स्टेट ते खूपच छान. आणि लिंकन जे ते याच्यामध्ये गेलो लिंकन सिटी फिरायला गेलो तिथे तर एकदम शांत. आणि जे सिनरी न कलरफुल त्यांचे म्हणजे कलरफुल सिनरी तर फेवरेट आणि ट्री. तर फेवरेट न्यू हॅम्पशायर की दोघांपैकी सिलेक्ट करायला लागेल? फेवरेट करायचं म्हणजे मग मी न्यू हॅम्पशायरलाच म्हणजे पहिला आपला हे देणार फेवरेट. म्हणजे फॉल कलर वगैरे त्याच्यात झाडाचे हा, कलर, त्याच्यामुळे. येलो सगळं आवडलं. आणि पूर्ण सिनरी त्याच्यामध्ये. आणि जे आपण फिरलो म्हणजे तिथे रिव्हर पण भरपूर होत्या तिथे. आणि जे माउंटन होते तिथेच होते ना न्यू हॅम्पशायरमध्ये, जे माउंटन होते वरती चढत गेलो आम्ही. किती तास, 1 तास होता की अर्धा तास होता आपण वरती चढलो ते.
आणि तो वरती चढायचा रस्ता म्हणजे एकदम काही सरळ नव्हता, तिथे दगड होते, ते दगडावरून आम्ही चालत गेलेलो. ट्रेक करून गेलो. ट्रेकिंग सारखंच झालेलं ते एक प्रकारचं. सरळ रस्ता चालायला आपल्याला काही एवढा त्रास नाही होत चालायला, पण ती ट्रेकिंग झाली माउंटन चढायला म्हणजे थोडा त्रास झालेला. उतरायला काही तेवढं नाही. आणि म्हणजे वरती गेल्यानंतर ते एकदम खूपच छान म्हणजे एकदम व्ह्यू खूप छान होता, एकदम सुंदर. तर पहिला स्पॉट म्हणजे न्यू हॅम्पशायर. खूप कोणता फेवरेट स्पॉट सिलेक्ट करायचा असेल? खूप चांगले होते म्हणजे तिन्ही स्पॉट नायगारा फॉल्स म्हणजे तिथून पण टोरंटो आणि आपल्या कॅनडा आणि न्यूयॉर्कची एक बॉर्डर होती म्हणजे US आणि याची. त्याच्यानंतर येलो स्टोन खूप मोठं नॅशनल पार्क आहे. तसं पार्क आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही. इरप्शन ऑफ हायड्रो फीचर, त्याच्यानंतर स्प्रिंग्स आणि हे सगळं आपल्याला ते फ्रीकड मिळत नाहीत. तर ते एक नवीनच म्हणजे एक भूगर्भी आपल्या ह्याच्यात म्हणजे जिओलॉजिकल स्टडीसाठी वगैरे खूप चांगलं आहे ते. इंजिनिअरिंग आणि जिओलॉजिकल म्हणजे अद्यापही तिथे लावा वगैरे निघत राहतो म्हणजे इरप्शन ऑफ वल्को निघत असतो. गिजर आहे त्याच्यामुळे आणि खूप चांगलं मिळालं तिथे बघायला. आणि तिथे वेगवेगळे प्रकारचे नंतर ॲनिमल्स पण बघायला मिळालेत आपल्याला. बफॅलो, त्याच्यानंतर म्हणजे बियर, बायसन तर तिथे फेमस बियर, म्हणजे तिकडे गेलो तर त्याच्यानंतर बायसन भरपूर आपल्या असतात. ऊप पण बघायला मिळालं. तर आणि वेगळ्या प्रकारचे बर्ड्स वगैरे तिथे होते म्हणजे तिथे सर्वाईव्ह जे होतात ते. आणि ते नवीन आपल्याला इरप्शन ऑफ वल्कानो म्हणजे कुठे बघायला मिळत नाही, तिथे बघायला मिळतं आपल्याला. आणि ते लाईव्ह पण होतं. तर खूप चांगल्या प्रकारे आपण बघायला मिळतं. तर ते खूप चांगलं आहे म्हणजे येलो स्टोन ऍक्च्युली नॅशनल पार्क सगळ्यात वर्ल्डचं सगळ्यात म्हणजे अमेरिकेचं सगळ्यात मोठं आहे. मोठं आहे आणि ते इरप्शन ऑफ वल्कानो वगैरे आपल्याला तिथे बघायला मिळतं आणि वेगवेगळं शिकायला मिळतं ते. त्याच्यामुळे खूप चांगलं आहे ते. येस इट इज फेवरेट. फेवरेट स्पॉट. तर हे शक्य झालं पियुषमुळे. सेकंड घ्यायचा चान्स नव्हता म्हणजे पहिल्यांदा आमचं भरपूर फिरून झालेलं होतं, ऑलमोस्ट झालेलंच होतं. मेन पूर्ण पियुषनी लिस्ट करून आम्हाला म्हणजे दाखवून दिलेलं, तो नव्हता पण आम्ही दोघं बघितलं सगळं. आणि सेकंड चान्स म्हणजे असं वाटलं नाही म्हणजे सेकंड वेळेस आपण यायचं काय पण पियुषनी इन्व्हाइट केलं तर त्याच्यामुळे 2 महिने म्हणजे आता यावेळेस आम्ही 2 महिने दुसऱ्यांदा ट्रिप केली ती 2 महिने आणि ते तर यावंच लागलं, नाही म्हणता आलेलं नाही. आणि पोल्युशन फ्री वातावरणात इथे राहायला मिळतं. तर ते एक हे आहे म्हणजे 1-2 महिने होता. त्याच्यामुळे मग दुसऱ्या वेळेस परत वाटलं की म्हणजे पोल्युशन नाही आणि आपली तब्येत तर म्हणजे एवढं काही आपल्याला प्रॉब्लेम होत नाही इकडे म्हणजे पूर्ण असं. मागे 3 महिने पण तसं आम्ही मागच्या वेळेस राहिलो तेव्हा पण काही म्हणजे आजार नसतातच इथे म्हणजे असं मोस्टली. आणि नॅशनल पार्कचं बोलत होतो तर म्हणजे जसं इथे नॅशनल पार्कचं खूप कन्सेप्ट असतं. आपल्या इथं पार्क म्हणजे आपल्याला वाटतं फक्त जंगल, तर नॅशनल पार्क म्हणजे असं कसं एकदम न्यू वाटलं ना. जसं ऑलरेडी सांगितलं की व्हॉल्कॅनो सारखे होते, गिझर होते तिथे, पण मग कसं वाटलं एक्सपिरियन्स नॅशनल पार्क? नॅशनल येलो स्टोन तो तर एकदम खूपच मस्तच होता. तो स्पॉट खूप आवडलेला तो म्हणजे गिझर पण. आणि ते त्याचे म्हणजे बघितलेले ते तर पहिल्या वेळेस बघितले आपण कसं काय म्हणजे ते होतं असं डोळ्यांनी तर कसं बघितलं नव्हतं. मेन म्हणजे असं नवीन काहीतरी. आणि खूप मोठं ते पार्क, नॅशनल पार्क आहे तर भरपूर म्हणजे तिथे बघण्यालायक म्हणजे भरपूर. आणि ट्रॅव्हलिंग करताना कारची जी ट्रॅव्हलिंग पण झालेली ते तर एन्जॉय करतच म्हणजे मागचा जो आपलं जाताना जे रोड असतात आणि मागचं ते म्हणजे ट्री वगैरे असते आपण ट्रॅव्हलिंग करतो तर ते पण म्हणजे मजे घेत आपण म्हणजे कारण या टाइम कार ट्रिप खूप झाली. नायग्रा फॉल्स 7 तास होतं, येलो स्टोनला पण फ्लाईट घेऊन नंतर परत 4 तास आणि इथे पण न्यू हॅम्पशायरला पण 5-6 तास. तर असं काय वाटलं नाही? कसं रोड ट्रिपचं काय एक्सपिरियन्स होतं इंडियाच्या कम्पॅरिझन मध्ये? इथली रोड ट्रिप आणि इंडियाचा तर भरपूर त्रास होतो म्हणजे खड्डे, रस्ते खराब असतात इथे पूर्ण एकदम सरळ म्हणजे त्याला काय बोलतात प्लेन रस्ते असतात तर त्याच्यामुळे तेवढा ट्रॅव्हलिंगचा काही त्रास होत नाही. आणि तुझी म्हणजे जे चालवायची ड्रायव्हिंग स्टाईल आहे खूपच मस्त आणि तुझी एकदम सॉफ्टली असते, स्मूथ. एकदम म्हणजे असे धक्के पण प्लेन रस्ता असला तरी पण थांबवताना आणि स्टार्ट करताना धक्का पण बसत येत नाही म्हणजे कळत नाही की म्हणजे तू हे करतो. खूपच छान म्हणजे
कसं ड्राईव्हचा काय एक्सपिरियन्स? ड्राईव्ह खूप चांगला आणि इन्फ्रास्ट्रक्चर इथले रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकेचे खूप चांगले आहेत, म्हणजे डेव्हलप झालेले आहेत. इंडिया कम्पेअर टू इंडियाला तर नाहीच आहे, त्याला खूप म्हणजे अजून म्हणजे कधी होतील ते सांगता येत नाही. पण अमेरिकेला खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यात कर्वेचर किंवा रोड किंवा म्हणजे त्याच्यात हे नाही, म्हणजे स्टॉपिंग वगैरे मध्ये नाही, डायरेक्ट त्यांचे ब्रिजेस वगैरे बांधून त्याचे किंवा ब्रिजेस किंवा अंडर टनेल हे करून म्हणजे रोड सरळ म्हणजे ते कुठे थांबायचा प्रश्नच येत नाही. फक्त सिटी असेल तरच आपल्याला सिग्नल मिळतात, अदरवाईज सिग्नलचा काही प्रॉब्लेम इथे हे नाही. आणि वन वे असतात रस्ते, त्याच्यामुळे म्हणजे ट्रॅफिक कुठेही काय प्रॉब्लेम होत आणि इथे ड्रायव्हिंग करताना सगळं म्हणजे रूल्स फॉलो करतात, म्हणजे आपल्या लेनमधूनच जातात, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम. आणि परत स्पीड पण मेंटेन करावं लागतं त्यांना, असं कुठेही चालत नाही. मिनिमम स्पीड त्याच्यात लिहिलंय की 45 आणि मॅक्झिमम जी काय असेल 70, 65 ती असते, ती मेंटेन करतात. त्याच्यामुळे खूप लवकर पोहोचता येतं. आणि इथल्या गाड्या पण एकदम चांगल्या असतात आणि रोड पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं असल्यामुळे खूप चांगलं आहे. आणि ड्रायव्हिंग तर खूप म्हणजे ड्रायव्हिंग खूप चांगली आहे एकदम नंबर आणि त्याच्यात आणि गुगल मॅप वरून किंवा ऍपल कार प्ले वरून आपल्याला इझी, म्हणजे आपल्याला तर ते चालवताना त्रास होईल, म्हणजे समजणार नाही. त्यांना आता ते सवय झाली, त्याच्यामुळे ते ऍपल कार प्ले दिलं तरी आपल्याला तेवढं समजणार नाही, कारण रस्ते बरेचसे वळतात, कुठे वळायचं काय करायचं, तसे खूप चांगले आहेत रस्ते वगैरे, रोड्स. आणि ते असं कुठेही मिळणार नाही आपल्याला. तर खूप चांगल्या प्रकारे पिकनिक झाली याच्यात आणि पियुषनी कार चांगल्या प्रकारे हँडल केलं आणि ट्रॅव्हलिंग पण खूप छान, तर खूपच छान झाली एकदम यावेळीची. तर ही होती आपली सेकंड ट्रिप, म्हणजे माझी तारीफ झाली ड्रायव्हिंगची. स्पॉट्स पण चांगले होते, तर सक्सेसफुल ट्रिप होती. 2 महिन्याची ही ट्रिप होती. तर आपला नेक्स्ट सेगमेंट आहे खाण्यापिण्याची गोष्टी. मेन थिंग म्हणजे इथे काय प्रॉब्लेम्स होतात काय ना, सगळं डिस्कस करूया. तर फर्स्ट होतं की फूडचं काय एक्सपिरियन्स होतं इथे, म्हणजे खूप लोकांना प्रश्न असते की इथे भेटतात का इंडियन फूड, की काय प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे कसं होतं एक्सपिरियन्स खायचं वगैरे? तसं प्रॉब्लेम आला नाही. आपण मेजर सिटीमध्येच फिरलोय, त्याच्यामुळे प्रत्येक सिटीमध्ये इंडियन फूड हे होतंच. इंडियन हॉटेल्स, रेस्टॉरंट सगळीकडे होते आणि चांगल्या प्रकारे तसं जेवण सगळं चांगलं होतं, म्हणजे सगळीकडे तसं काही प्रॉब्लेम आले नाही, जेवणाबद्दल काही प्रॉब्लेम आला नाही. ओके. कसं जेवणाचं काय म्हणजे जनरल कसं वाटलं, की म्हणजे काय वाटलं होतं की इंडियामधून की काय भेटेल नाही भेटेल, पण इथे भेटलं असं काय होतं? नाही, इंडियामध्ये एवढा विचार केला नव्हता, म्हणजे गेल्यानंतरच बघू सगळं, हेच आपलं पहिलं वाक्य असते, जे होईल ते. पण आल्यानंतर थोडं लॉस एंजेलिसला पहिल्या वेळेस आलो होतो ना, तिथे फूडचं म्हणजे थोडं आपल्याला जे खाऊन नसतं तर ते पहिल्यांदा नाही आवडत, म्हणजे आपण खायला थोडा नवीन असते तर ते थोडं आपण टेस्ट घेतलेली नसते तर ते आवडत नाही. तर म्हणजे पण इथे ते प्रॉब्लेम नाही की मेन सिटीमध्ये इंडियन फूड भेटूनच जाईल, तर आपल्यासारखे राईस दाल चपाती बाकी सगळीकडे जिथे आम्ही फिरलो USA मध्ये, लॉस एंजेलिस सोडून, लॉस एंजेलिसला थोडा त्रास झाला तर आम्ही बर्गर खाऊन काम चालवलं. आणि बर्गर आपण आधीपासून खाल्लो होतो, बर्गर पिझ्झा खाऊन आहो, तर त्याच्यामुळे त्याचा काही त्रास झालेला नाही. दुसरं आपलं आहे की मेन म्हणजे इंडियन फूडच ट्राय केलं US मध्ये तुम्ही, की असे वेगळे पण ट्राय केले होते, म्हणजे की फक्त इंडियन फूडच शोधत होते? ट्राय केलं वेगळं फूड? वेगळे फूड तसे ट्राय कमी केले, पण इंडियन फूड जास्त आपण प्रिफर करत होतो. पण पण इतर फूड पण आपण पिझ्झा किंवा बर्गर किंवा अमेरिकन फूड, मेक्सिकन फूड वगैरे पण ट्राय केलेत. एक इथे म्हणजे आपण इंडियन फूड पण छान होते काही ठिकाणी, परंतु काही ठिकाणी थोडंसं म्हणजे टेस्ट बरोबर नव्हती, म्हणजे असं वाटत नव्हतं की इंडियन फूड असल्यासारखं. पण होतं इंडियन, म्हणजे हॉटेल इंडियन होते, परंतु त्याची टेस्ट थोडं वेगळी वाटत होती. Yeah. Okay, so this is your bag. Yeah, it's us. Oh, I'm just making sure because I mean, unattended bag. We have Oh yeah, I get it. No, it's so us. this is you. Yes. Thank you. थोडं इंटरप्शन. पण तुम्ही म्हणजे कसं इंडियन फूडच प्रेफर केला की अमेरिकन पण म्हणजे ठीकठाक वाटलं? म्हणजे ठीकठाक तर सगळं वाटलं, इंडियनच्या मागे लागलो, पण इंडियन सारखी टेस्ट म्हणजे तशी काही वाटली नाही, तर मग सगळंच ट्राय करायला चालू केलं. नवीन आपलं जे आपलं मिळालं ते, म्हणजे असं मिळत नाही असं काही नाही, सगळंच मिळते तिथे. तर सगळं ट्राय केलं आणि थोडं आवडलं, काही आवडलं नाही, पण ट्राय केलं वेगवेगळ्या टाईपचं. एक कोणतं अमेरिकन फूड आठवतं म्हणजे जो आवडला, असं नवीन की इंडियात खाल्लं नव्हतं इथे खाल्लं आणि आवडलं, असं कोणतं आठवतं? आता लेटेस्ट आपण न्यू हॅम्पशायरला गेलो तेव्हा पॅन केक हा वेगळ्या प्रकारचा होता,
तसंच पिझ्झा आपल्या पिझ्झा आणि पास्ता तो वेगळ्या प्रकारची टेस्ट होती. म्हणजे आपण तसं दुसरीकडे तसं मिळत नव्हतं. म्हणजे त्याच्यात चीज आणि खूप जास्त आणि मेकॅनजी खूप चांगलं होतं तसं ते. तुला आठवतं म्हणजे मी पण पहिल्या वेळेस म्हणजे न्यू हॅम्पशायर मध्ये गेलो तेव्हा पण पहिल्या रात्रीच असेल नाईटला, तर तिथे आपलं विंग्ज होते, म्हणजे चिकन विंग्ज आणि फ्राईज, म्हणजे ते अमेरिकन फूड्स होतं आणि सँडविच होतं. म्हणजे ते पण ट्राय केलं, सगळं तिन्ही ट्राय केलं. थोडं टेस्ट चांगली वाटली. म्हणजे अमेरिकन हां. ऑप्शन आहे. तेच अमेरिकन फूड इथे खूप भेटतं. म्हणजे वेगळे व्हरायटी, पिझ्झा झालं, बर्गर, पॅनकेक, वेगल्स खूप खातात ब्रेकफास्टला. तर हे सगळे ऑप्शन आहेत. पण इंडियन ऑप्शन पण खूप आहेत. तर मेन सिटी न्यूयॉर्क झालं किंवा न्यू हॅम्पशायर, वॉशिंग्टन अशा याला इंडियन प्लेस एक दोन भेटतातच. तर म्हणजे इंडियन खाऊच शकतो सगळी. कोणतं असं अमेरिकन फूड आठवते जे परत ट्रायच नाही करणार, म्हणजे आवडलंच ना, असं की खाल्लं आणि विचित्र किंवा काय असं वाटलं? आठवतंय कोणतं किंवा कोणतं? विचित्र म्हणजे प्लेन असलं आपण ब्रेडचे सँडविचचे आयटम खाऊ शकतो, पण जे काही त्याच्यामध्ये क्रीम वगैरे असं काही असते तर ते खायला आवडत नाही. म्हणून ते ट्राय करायला आणि नेक्स्ट टाइम म्हणजे ट्राय करायला नाही आवडणार क्रीमचे. ते आठवतं की बोस्टनमध्ये मम्मीला ते दिलं होतं एक राईस, पण ते आवडलंच नव्हतं तिला. ते मेन सांगू, बोस्टन एअरपोर्टमध्ये बोस्टन आपण खायला गेलो होतो ते आपल्या ते फिरायला, आणि त्याच्यात एक हॉटेलमध्ये आपण गेलो होतो खायला. तर तो मेक्सिकन राईस म्हणजे तो म्हणजे हे नव्हता, म्हणजे जास्त काय त्याला हे शिजलेला नव्हता, म्हणजे कच्च्यासारखा. तर मग परत वेगळेच हे काय प्रान्स घेतले होते मोठे तिथे, त्यावेळेस ते आवडला नव्हता. एक नाही आवडलं, पण ते घेतलेलं तर ते दुसरं आयटम आवडलेलं. नायगराला पण आपण इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो, तिथे पण ते राईस अर्ध कच्चा होता, त्याच्यामुळे ते बाकी सगळं चांगलं होतं, फक्त राईस थोडा अर्ध कच्चा होता. इकडे राईस म्हणजे अदरवाईज बाकीच्या इंडियन हॉटेलमध्ये चांगले कुक केलेले होते, त्या ठिकाणी फक्त अर्ध कच्चा होता. आणि हे होतं. आणि मेन न्यूयॉर्क सारख्या सिटीमध्ये असलं तर खूप क्युझिन ट्राय करू शकतो. म्हणजे थाई क्युझिन ट्राय केला आम्ही, थाई पण आवडलं मम्मी पप्पाला. म्हणजे आपली थाई पण खूप मस्त, खूप असं वेगळं होतं जपनीज, म्हणजे ते आपल्याला कधी खाल्लं नव्हतं, परंतु ते ते एक खूप वेगळी टेस्ट होती आणि आवडली. म्हणजे नेक्स्ट टाइम म्हणजे दुसरे टाइम पण आपण खाऊ शकतो, म्हणजे खाता येईल अशी टेस्ट आहे. इंडियन तर भेटतेच इथं, पण इंडियन तर आपण एवढं खाल्लंच तर पण दुसरं पण ट्राय करायला हरकत नाही. चायनीज दुसरं काही फूड नाही मिळालं तर आम्ही म्हणजे जसं सॅन फ्रान्सिस्कोला पहिल्या वेळेस आम्ही बरंच शोधायचो इंडियन थाई, त्याचा काही हे उपयोग आपल्याला आवडायचे. म्हणजे तसं म्हणजे इंडियन फूड जे थोडंफार म्हणजे राईस, फ्राईड राईस वगैरे असायचे ते ऍक्च्युली चालू शकतात. चायनीज फ्राईड राईस ते तर चांगलेच असतात, ते टेस्ट छान असते. सेम. अजून एक पण गोष्टी असते की कुठे पण रेस्टॉरंटला गेलो तर इथे टिपिंग कल्चर आहे, जे की म्हणजे जगात कुठेच नाही असं. बाकी कंट्रीजमध्ये इंडियात झालं किंवा काय, पण इथे असं की कंपल्सरी द्याच लागते. ते म्हणजे मागतातच, ते असं दाखवतात की द्या, का नाही देतात वगैरे. तर ते कसं वाटलं, म्हणजे सरप्राइझिंग होतं की कारण इंडियात देत नाही तरी ते जे आपल्या इंडियन लोकांना तरी ते वेगळं वाटतं, द्यावंसं वाटत नाही. कारण आपण रुपीजमध्ये कन्वर्ट, म्हणजे फर्स्ट टाइम इथे राहणाऱ्यांसाठी ठीक आहे, पण आपण इंडियनमधून येतो तेव्हा खूप आपले पैसे म्हणजे सांभाळून वापरायचे असतात. आणि समजा त्याच्या 10 किंवा 15 किंवा 18% दिलं तर आपल्याकडे म्हणजे बाकीचे पैसे खर्च आपण न वापरता त्यांना द्यायचं, म्हणजे तेवढं वेगळं वाटतं. म्हणजे बाकी इंडियामध्ये द्यायला हरकत नाही, पण इथं आणि इथे मिनिमम असतात ना त्याच्याप्रमाणे ते घ्यायलाच बघतात, ते ऍक्च्युली घेतातच, म्हणजे मागतात आणि घेतातच. आम्ही त्या चायनीज हॉटेलमध्ये एकदा फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा गेलेलो, तिथे खाल्लेलं सगळं पूर्ण आणि पैसे परत करायला ते म्हणजे आलेले. तर दिलं आणि ते जे गिफ्ट दिलं ते स्वतःच्या हाताने घेऊन निघून लॉस एंजल्स लगेच हाताने आपल्या. आणि प्रॉब्लेम ते असते की म्हणजे इथे कल्चर तो आहेच की सगळे देतातच, ते माहिती नव्हतं आम्हाला पहिल्या वेळेस. टुरिस्ट पण आलं तर पण नाही दिलं तर मग ते थोडं असं रागाने बघतात किंवा दिलं टिप वगैरे. पण इथे आहे तो कल्चर आधीपासूनच, जे कोणालाच आवडत नाही, म्हणजे इंडियन असले किंवा बाकी. परंतु इंडियन हॉटेलमध्ये तेवढे हे करत नाही, ते ऍक्च्युली नाही दिलं तरी ते थोडंसं त्यांना माहिती लोक एवढे नाही देतील. पण बाकी अमेरिकन रेस्टॉरंटला गेलं तर ते टिप द्याच लागतं, म्हणजे इथे तो कल्चर आहे. तर सुरुवातीला आम्ही दिलंच नाही, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी फूडला दिलंच नाही. आम्ही पण आधी नाही द्यायचो स्टुडंट असताना वगैरे, पण आता असं वाटतं की ते देऊनच टाकायचं थोडं, कारण ते तसे राग वगैरे. बरोबर, त्यांचं ते म्हणजे कंपल्सरी आहे, कल्चर पण आहे आणि कंपल्सरी ते असल्यासारखंच आहे.
त्याच्यामुळे फक्त हे काय की टॅक्सीमध्ये वगैरे असताना ते आपल्या हातात असतं, म्हणजे दिलं नाही दिलं तरी तेवढं लक्षात येत नाही रेस्टॉरंटला. ऑप्शन परंतु एक ठीक आहे, टॅक्सीमध्ये खूप चांगली हे करतात, आपल्या ट्रीट देतात की बे त्यांना माहित आहे की टिप वगैरे मिळेल म्हणून ते चांगल्याने वागतात वगैरे. चांगल्या वागतात, बॅग वगैरे काढून देतात. नेक्स्ट एक न्यूयॉर्कचा तो एक्सपिरियन्स विचारायचं होतं, फूड ट्रक एक्सपिरियन्स कसं आहे इथे. म्हणजे US मध्ये जास्त जागेत दिसत नाही, पण न्यूयॉर्कला खूप कॉमन आहे फूड ट्रक, ज्याच्यामध्ये चिकन राईस किंवा असं भेटतं. तर ते काय एक्सपिरियन्स होते? थोडं स्वस्त पण भेटते, तर त्याची टेस्ट आवडली की कसं वाटतं फूड ट्रक? छान टेस्ट होती छान त्याची, होती. म्हणजे टुडे म्हणजे क्वालिटी पण छान होती. आपण इथे पण खाल्लं, त्या आधी सुरुवातीला लॉस एंजल्सला पण तो ते तिथे पण ट्राय बरिटो केलं. आपण काय दिलं होतं होतं ते टॅको त्याच्यापेक्षा इथलं चांगलं होतं वगैरे taste. पण आपण ट्राय केलं होतं, ते पण म्हणजे पण न्यूयॉर्क आवडलं होतं तसं. फेमस आहे, न्यूयॉर्कचं खूप तर क्वालिटी famous पण आहे. चांगली होती. आपण म्हणतो स्ट्रीट वरती असते, पण क्वालिटी चांगली असते. दुसऱ्या दिवशी खाल्लं तरी आपल्याला काही त्रास होणार नाही आणि टेस्ट पण चांगली असते. चांगल्या क्वालिटीमध्ये. तर ते फूड ट्रक इथे खूप असतात आणि स्वस्त पण असते. टुरिस्ट लोक फिरता फिरता फूड ट्रक घेणं खूप इझी आहे. आणि फूडची क्वालिटीबद्दल काय वाटलं? म्हणजे इंडिया आणि इथलं कम्पेअर केलं तर फ्रेश वाटते इथलं की असं थोडं खराब वाटते, किंवा काय असं फरक वाटला का इंडिया किंवा इथल्या फूडमध्ये? की कधी कधी फूड खाल्लं तर पोट दुखते किंवा तसं काय, म्हणजे काय फरक वाटला इथे की चांगलंच होतं? सांगा द्या. नाही, याच्यात फूडचा तसा त्रास होत नाही, पोटाला किंवा डायजेशनला कुठलाही त्रास होत नाही. त्याच्यामुळे फूड क्वालिटी चांगलीच असतं. म्हणजे इथे ते एक बघितलं की असं आपल्याला वाटत नाही की कुठलं खाल्लं तर आपल्याला काय पोटाला त्रास होईल, असं काय होत नाही. खूप चांगली असते क्वालिटी, फूड क्वालिटी, त्याच्यात काय वादच नाही तसा. मला पण पोटाचा काही म्हणजे तेवढं हे नाही. आपण 3 महिने मागे पण राहिलेलो, किती खाऊन आपण म्हणजे एवढे बर्गर आपण इंडियामध्ये खात नाही. पहिल्या दिवशी खाल्लं की 2-3 दिवस म्हणजे काहीतरी होतंच आपल्याला, पण इथे आम्ही सगळं खाऊन पिऊन पचवून टाकतो. तेच वॉकिंग पण व्हायची आणि काही वाटायचं पण नाही, आणि पोटाचा प्रॉब्लेम मागे 3 महिने ना आता 2 महिने काही झालेला नाही. म्हणजे क्वालिटी याच्यावरून म्हणजे काही पण तुम्ही खाल्लेलं तरी पोटाचा त्रास होणार नाही. म्हणजे एवढं म्हणजे ते चांगलं, म्हणजे थोडं ते खूप fresh चांगलं आहे, आणि fresh quality असते. चांगली असते, स्ट्रिक्ट असते, तर त्यांना प्रॉब्लेम होत नाही इथं खाल्लं. तर आपला नेक्स्ट सेगमेंट आहे कम्पेअरिंग लाईफ इन इंडिया वर्सेस US. तर पहिला क्वेश्चन आपला आहे की डेली लाईफमध्ये इंडिया आणि US मध्ये काय फरक दिसतो? म्हणजे इथले लोक कसे डेली लाईफमध्ये दिसतात? आता तुम्ही 3 महिने आणि 5 महिने राहिले, तर काय डिफरन्स ऑब्झर्व केलेत की लोक कसे इथे बिहेव करतात, किंवा काय डिफरन्स असं आठवत असेल तर? हां, इथले लोक तसे हेल्पफुल आहेत तसे, आणि म्हणजे फ्रीली वागणारे आहेत तसे. इंडिया म्हणजे असं रिझर्व वाटत नाही इथले, आणि जे असं लोकांना काय वाटेल किंवा काय लोक काय बनतील त्याचा कधी विचार करत नाही. आणि आपल्या ह्याच्यात मजेत वागतात ते फ्रीली, म्हणजे असं काही दाखवत नाही, म्हणजे असं वेगळं की मी काय आहे ते लोक काय बोलतील किंवा असं काही त्यांना फरक पडत नाही काही. आणि सगळ्यांना इक्वलीच बघतात असं? आणि सगळ्यांना इक्वली बघतात, आणि असं म्हणजे त्यांना तसं कलरचा काही हे नाही किंवा कुठल्या ह्याच्यात नाही, म्हणजे कुठलं कोणत्या ह्याच्यात काय आहेत, कॅटेगरी काय आहेत हा विचारच करत नाही. इंडियामध्ये ते एक असतं की कुठल्या कॅटेगरीचे कोण लोक आहेत ते फक्त विचार करतात धार्मिक दृष्ट्या, पण इथे तसं काहीही वाटत नाही. एकमेकाला म्हणजे हेल्पफुल आहेत, पण असं म्हणजे खूप चांगलं आहे तसं. तुला काय असं आठवत आहे की कसे म्हणजे लोक किंवा लाईफ इथे कशी वेगळी वाटतं म्हणजे इंडियापेक्षा? लाईफ तर चांगलीच आहे. म्हणजे सगळ्यांचं कल्चर असं आपण कम्पेअर करतो म्हणलं तर कल्चर सगळ्याचं वेगवेगळं असते. इंडिया, आणि आपण त्याला म्हणजे हे नाही करू शकत की यांचं चांगलं आहे नाही आहे, ते त्यांच्या याच्यामध्ये तिथे त्यांची लाईफ जाते. म्हणजे लहानपण म्हणजे पूर्ण सगळं तिथे होते, तर त्या कल्चरप्रमाणे ते वागतात तसं. आणि जे आपण इंडियामधून इकडे येतो तर ते काही गोष्टी तर खूप म्हणजे चांगल्या वाटतात तसा त्यांच्या बघून, आणि त्यांचं नेचर, हेल्पफुल नेचर, आणि लेडीजबद्दल म्हणजे असं त्यांचं म्हणजे लेडीजबद्दल तर USA मध्ये एकदम सेफ्टी आहे. म्हणजे तिथे लेडीज म्हणजे एक फिरायला गेली म्हणजे काही असो, ते एक कम्पेअर करू शकतो आपण. इंडियामध्ये सेफ नाहीच आहे. रात्री पण, आणि रात्री सोडून आता दिवसा पण काही म्हणजे सेफ नाही तेवढं वाटत नाही म्हणजे इंडियामध्ये. पण अमेरिकेमध्ये म्हणजे तसं नसते, ते एकदम म्हणजे सेफली, आणि त्यांचं म्हणजे सेफ्टी कल्चर आहे लेडीज करता, आणि त्यांची व्हॅल्यू पण म्हणजे करतात तसं. इथल्या लेडीज पण म्हणजे ॲक्च्युली सगळ्या कामात म्हणजे अग्रेसर असतात. इव्हन ट्रक चालवण्यापासून बसेस ड्रायव्हर आपल्याकडे जॉब्समध्ये असं त्यांना काही वाटत नाही.
आणि हेल्पफुल दिसतात. कुठे म्हणजे आपल्याला खूपच. कुठले म्हणजे इथले दिसलं काय आपलं काही फिरताना किंवा वाटलं काही तर ते स्वतःहून येतात आणि विचारतात काही मदत पाहिजे का म्हणून असं. ते चांगलं डिफरंट. हा. आणि इंडियामध्ये म्हणजे थोडं लोक कोणत्या कुठे कामातच असतात, आपल्या तर हो, हो. बिझी याच्यामुळे. इथे कुठलंही त्यांना वाटलं की काहीतरी अडचणी ते स्वतः विचारतात आणि काय पाहिजे किंवा कुठे जायचंय किंवा काय जायचंय ते हा. ते चांगले इथलं उभे राहून सांगतात. एखादी बस आपल्याला पाहिजे असेल काही हे नाही तर ते जाऊन स्वतःचं ऍप उघड करून सांगतील की आपण ते- कुठे हा इथे हे नाही ती इकडे जा तिकडे जा असं क्लिअर सांगतात म्हणजे ते. इथे काही फसवणूक होणार नाही. म्हणजे जे आहे ते पूर्ण खूप कमी फसवणूक होते. काही काही एरिया असतील असणार पण तो माहित नाही पण म्हणजे. म्हणजे कमी आहे तसे. म्हणजे आपण फिरायला गेलो तर हे होतं कल्चर बद्दल थोडं, म्हणजे की थोडं इथे डिफरन्स कळून येतं, कारण खूप टाईपचे लोक इथे येतात वेगळ्या कल्चरवरून. तर सगळे कल्चर रिस्पेक्ट करणं इथे आहे आणि इक्वली ट्रीट करतात. सेकंड क्वेश्चन होतं वेदरबद्दल. आपल्याला म्हणजे मुंबईमध्ये तर एकच टाईपचं वेदर असते की गरमी आणि पाऊस, आणि थंडीमध्ये पण गरमीच असते 20-25 डिग्री. तर इथे आल्यावर वेदरचं कसं ॲडजस्टमेंट झालं, कारण इथे सगळ्या स्टेटला वेगळं वेदर असते. कुठे गरमी असणार लॉस एंजलिसला, फ्लोरिडाला पाऊस कधीही पडणार, आणि किंवा कुठे कुठे थंडी. तर तुमचे 2 ट्रिप्स झालेत, तुम्ही थंडीमध्ये पण फुल काढली आणि समरमध्ये पण. तर वेदर ॲडजस्ट कसं वाटलं आणि कसं होतं? वेदर म्हणजे पहिल्या वेळेस आलो तर थंडी इतकी आपण सहन करून नसतो. पण ती म्हणजे थोडं पहिल्या वेळेस थोडा त्रास होतोच म्हणजे कुठल्या पण गोष्टीचा. नेक्स्ट टाइम ट्रिपमध्ये म्हणजे ॲडजस्ट म्हणजे तसं सहन करण्या म्हणजे आपण म्हण नाही शकत. पण म्हणजे ॲडजस्ट होत गेलं आपोआपच. जसं आपण फिरायला निघतो तसं तसं आपोआपच ॲडजस्ट होत जातं. कसं वेदरचं कसं वाटलं? वेदर आम्ही सुरुवातीला आलो तर लॉस एंजलिसला, त्याच्यामुळे तिथे तसं काही तेवढं फरक जाणवला नाही. हा नॉर्मल वाटलं. परंतु तिथलं कल्चर पण वेगळंच होतं म्हणजे. आणि याच्यात अमेरिकेत आणि म्हणजे अमेरिकेतल्या वेगळ्या भागात वेगळे कल्चर. आणि तिथले लोक पण थोडे वेगळे. प्रत्येक कोणी असेल तरी गुड मॉर्निंग किंवा म्हणजे विश करणार, सगळंच. एकमेकाला विचारणार. तरी इकडे तर बाकी स्टेटमध्ये तसं दिसत नाही. परंतु तिथे तर दिसतात. म्हणजे असं वॉकिंगला गेलं तरी गुड मॉर्निंग समोर आले की ते करणारच सगळे. स्वतःहून ग्रेट करणार ते. तर ते एक आहे. आणि वेदर पण ऍडजस्ट फक्त सुरुवात बऱ्याचशा ठिकाणी पण उन्ही कपडे म्हणजे ते आवश्यक आहेत. म्हणजे थंडीचे कपडे खूप आवश्यक आहेत. अदरवाईज तुम्ही म्हणजे राहू शकत नाही, टिकाव धरू शकत नाही. आपले इंडियन लोक वगैरे कपडे इम्पॉर्टंट आहेत. हा, वेदर तर पहिलं चेंज होत basic म्हणजे ते राहतं. कपडे आणि पाऊस important. कधी येईल की ते काही सांगता येत नाही. म्हणजे थोडं म्हणजे पण एकदम खूप नसतं तरी पण सीझन नाही पावसाचं, त्याच्यामुळे कधीही येऊ शकतो. पण तो म्हणून छत्री किंवा म्हणजे असं असेल किंवा वेदर बघून आपण फिरायला जायला पाहिजे. तर होतं वेदरचं. आणि ते 2-3 वेदरच असतात. एक विंटर सीझन असते, समर सीझन, फॉल आणि स्प्रिंग असं बोलतात त्याला. तर या इथे असं रेनी सीझन नाही, आपल्यासारखं मान्सून सीझन नसते इथे. तर वेदर बाबतीत हे होतं. आणि लास्ट क्वेश्चन इथलं होतं की पोल्युशन किंवा जे पब्लिक प्रॉपर्टी असते, पब्लिक पार्क्स वगैरे, क्लीनलीनेस, साफसफाई कसं वाटलं इथं, म्हणजे कसं मेंटेन वगैरे करतात, किंवा एवढे प्लेसेस फिरले तर कसं वाटलं असं क्लीनलीनेस किंवा एअर क्वालिटी किंवा क्लीननेस तर चांगलंच होतं. पोल्युशन तर म्हणजे एकदम काही त्रास नाही. म्हणजे आपलं जसं इंडियामध्ये पोल्युशन एवढं सगळं असते ते आपल्याला तेवढं काही सूट नाही. आजारी जास्त पडतात. इथे अमेरिकन लोक आजारी कमी पडतात. आणि त्यांचं वेगळं असेल. खाण्याचं पण एअर पोल्युशन म्हणजे चांगलंच आहे, म्हणजे कमी आहे. आणि साऊंड पोल्युशन पण नाही इथे. आणि कुठे ट्रॅफिक असली तरी हॉर्न नसतेच, त्यांचं वाजत नाही. म्हणजे असं पिंग पिंग तसं काही त्यांचं हॉर्नचा म्हणजे ते एकदम खूप चांगली क्वालिटी. आणि पब्लिक प्रॉपर्टी असतात त्यांची म्हणजे क्लीनलीनेस किंवा मेंटेन किती काही इथे ठीक होतं. बाकीचं स्ट्रीटमध्ये कुठे जर आपण फिरायला वगैरे गेलो तर तिथे थोडंफार पण क्लीन असतेच. म्हणजे कुठे कुठे फिरायला असतो आणि ते पब्लिकचं म्हणजे ते छोटंसं आपलं ते हे असतं ना. आणि ते वॉशरूम आणि टॉयलेटला इकडे रेस्टरूम बोलतात. आणि कल्चर म्हणजे रेस्टरूम. आणि तिथे थोडं म्हणजे थोडंफार असतं म्हणजे, पण बाकीचं पूर्ण क्लीनच असतं. म्हणजे क्लीन वाटतं पूर्ण. क्लिनलीनेस खूप चांगलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी थ्रॅश असतात, आपल्याला डस्टबिन असतात. त्याच्यामुळे म्हणजे कुठेही कचरा रस्त्यावर टाकता येत नाही. आपल्याला डस्टबिनमध्येच टाकायचं. आणि कोणी टाकत नाही म्हणजे रस्त्यावर असं जनरली फक्त सर्टन काही जे लोक असतील 1-2 म्हणजे पर्सेंट, एखादा 0.5% ते
होमलेस वगैरे काय असतील ते फक्त हे ते करतात. करतात. ते आम्हाला इथे मी कुठे लॉस एंजेलिस. लॉस एंजेलिसला जास्त वेळ दिसले. मी नेहमी फिरायला मला तेव्हा काही कळत नव्हतं, पण बरेचसे असायचे रस्त्यावर वगैरे हे करायचे, कचरा घाण पण करून ठेवायचे. तसे पण पण लोकं असतात, पण ते असायचे. आता तिथे काही ठिकाणी भरपूर होते म्हणजे असे, पण तिथेच आम्हाला भरपूर त्यावेळेस होते, काही वाटत बाकी नव्हतं इथे म्हणजे नव्हतं. असं मला काही माहित नव्हतं म्हणजे काय असतात ते. पण नंतर कळलं की ते थोडं सांभाळून राहायला पाहिजे त्यांच्याकडून. पण तरी पण म्हणजे जायचं म्हणजे त्यावर बरेचदा म्हणजे तिथून असायचे ते लोक लॉस एंजेलिसला वगैरे खूप ठिकाणी. पण क्लिनलीनेस वगैरे एकदम खूप चांगलं cleanliness मध्ये आहे. तसं खूपच म्हणजे छान. डस्टबिन शिवाय कुणी कचरा रस्त्यावर टाकत नाहीत. आणि क्लिनलीनेस, रेस्टरूम, आपण समजा आपण ॲप पाहिजे आपल्याकडे गुगल पे वगैरे बघितलं तर आपल्याला कळतं पण पब्लिक रेस्टरूम कुठे आहेत किंवा कुठे काय आहेत ते. तर ते असेल तर आपल्याला कळतं कुठे आहे ते, आणि फक्त त्याच्यामुळे इथे ते काही- मिळतात काही- आपल्याला. काही ठिकाणी ते बिंदा जे स्मोकिंग चालते त्यांचे ते काही रोडवरती असे पडलेले असतात अच्छा. डायरेक्ट. हा Cigarette वगैरे. ते बिलकुल आवडत नाही. म्हणजे कुठे असतात म्हणजे सगळे लॉस ठिकाणी एंजेलिसला नसतात. मोस्टली दिसायचे ते काही- ट्रेनमध्ये काही पण. ते त्याला तुटलेले म्हणजे आणि बिनधास्त म्हणजे कुठेही असतो बेधडक आपलं त्यांचं सुरू असते ड्रग मला वाटतं ते थोडे असतात ड्रगिस्ट जे असतात ते. काही- हा काही. हे होतं म्हणजे इथली पब्लिक पार्क्स खूप चांगल्याने मेंटेन करते, कारण गव्हर्नमेंटची फंडिंग वगैरे असते आणि लोकांत ती सवय ऑलरेडीच डेव्हलप असते की कचरा वगैरे नाही करायचं. तर ती चांगली गोष्ट म्हणजे इथे आला तुम्हाला क्लिनलीनेस आणि हे सगळं बरोबर दिसेल. तर हे आपण बरेच गोष्टीबद्दल माहिती आपण काढून घेतली मम्मी पप्पाकडून एक्सपिरियन्सनी. आता लास्ट सेगमेंट आहे की टिप्स फॉर इनकमिंग पॅरेंट्स किंवा कोणी पॅरेंट्स यायला बघतात युएसला पहिल्यांदा, तर त्यांच्यासाठी काय टिप्स पाहिजे आणि काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ते चालू करूया. तर कोणी पहिल्यांदा येते युएसमध्ये तर काय लक्षात ठेवायला पाहिजे किंवा काय टिप्स अशा आहेत? सगळ्यात महत्त्वाचं इथलं वेदर थंड असतं, त्याच्यामुळे एक कपडे जे थंडीचे कपडे एक ते घेऊन थंडीत यायला आले पाहिजे. तर, हां. थंडीत आले तर अदरवाईज पण असतंच म्हणजे थोडंफार, पण ते ठेवायलाच पाहिजे बूट आणि ते म्हणजे कारण वॉकिंग वगैरे भरपूर होतं आपल्या, त्याच्यामुळे ते करायला पाहिजे. आणि पैशाच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला थोडंफार अमाऊंट म्हणजे तुम्हाला कॅशमध्ये आणायला पाहिजे डॉलर कन्वर्ट करून. आणि बाकीचं फॉरेक्स कार्ड आणि मोबाईलवर समजा तुमचं असेल तर ते मोबाईलवर ॲक्च्युअली केलं तर खूप चांगलं, कारण प्रत्येक ठिकाणी टॅक्सी बुक करताना ते ॲक्च्युअली मोबाईलचीच आवश्यकता पडतं. कार्ड चालणार नाही तिथे, कार्डनी आपल्याला बुक करता येत नाही. ते करता येते की मला माहीत नाही, परंतु जनरली मोबाईलनी लगेच होतं. तर ते एक महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक ठिकाणी कुठे आणि काही ठिकाणी कार्ड पण चालत नाही, मग त्या अशा वेळेस आपल्याला कॅशच घेतात. तर ती कॅश पण ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. तर ते नेहमी सोबत ठेवायला पाहिजे. आणि सगळं विसा रेग्युलर आपला म्हणजे बरोबर आहे की नाही ते बघायला पाहिजे. टाईम पिरियड डॉक्युमेंट्स ते असायला की आहेत की नाही सांभाळून ठेवायला पाहिजे. पासपोर्ट तो नसेल तर तुम्ही सगळं म्हणजे इथून सगळं म्हणजे तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे त्याला नेहमी जपून ठेवायचं पासपोर्ट वगैरे. आणि अजून काय असं टिप्स म्हणजे की कसं रेडी व्हायला पाहिजे आणि काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे? रेडी म्हणजे ते कपड्याचं ते सांगितलं आताप्रमाणे ते तर मेन आहेच. आपले जे म्हणजे जाड कपडे असो, पूर्ण म्हणजे टोपी असो, हँड ग्लोव्ज असो, ते तर मेन आहेच. वर्षभर म्हणजे कुठेही फिरलं तरी कुठल्याही म्हणजे सीझनमध्ये आलं तरी ते आणावंच लागतं ते. आणि नंतर जर यायचंच असेल, ज्यांची यायची इच्छा असेल पण काही प्रश्न त्यांच्यात असतील म्हणजे कसं राहायचं, काय खायचं, कसं, पण ते सगळं विचार जास्त न करता म्हणजे पहिला चान्स तर घ्यायला पाहिजे. आणि ते पण जे आर्थिकदृष्ट्या म्हणजे चांगले सक्षम असतील आणि त्यांचे मुलं मुली जर इथे जॉब करत ते बोलावत असतील तर त्यांनी जायला पाहिजेच. हरकत नाही म्हणजे जास्त विचार न करता पहिला. मग दुसरा विचार तुम्ही नंतर नेक्स्ट टाइम हो की नाही ते करू शकता, पण पहिला चान्स सोडायचा नाही. पहिल्यांदा जायचं, मग जायचं, घाबरायची जरज नाही, करायचं. तोच तर मेन अनुभव असते ना. जर आपण विचार करत असला की मला माझं म्हणजे याचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे, पायाचा त्रास आहे, तर ते जाणं शक्य होणारच नाही. म्हणजे कोणामध्ये किती तास प्रवास का नाही असो होऊन जाईल सगळं होऊन जातं. निघून जायचं की मग बाकी गोष्टी होऊन जातात, बाकी सगळ्याच आपोआपच ऍडजस्ट होत जातात. आणि ज्यांना म्हणजे त्रास शारीरिक त्रास असेल, म्हणजे BP असेल किंवा डायबिटीज, तर त्यांनी मेडिसिनचा स्टॉक चालू ठेवायला पाहिजे. आणि इन्शुरन्स घेऊन यायला पाहिजे, कारण इथे इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला समजा काय झालं तुम्हाला परत जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे स्वतःचं इन्शुरन्स असणं आवश्यक आहे, कारण इथलं मेडिकल खर्च म्हणजे परवडणारच नाही. त्याच्यापेक्षा खूप महाग आहे. त्याच्यापेक्षा इथून तुम्हाला परत जाऊन इंडियात ट्रीटमेंट घेतलेलं परवडेल. म्हणून त्याचा इन्शुरन्स घेऊन नेहमी हेल्थ इन्शुरन्स घेऊन यायचं, म्हणजे काही झालं तर इथे आपल्याला ते ट्रीटमेंट तरी घेता येईल. इंडियातूनच इन्शुरन्स घ्यायचा. इंडियातून इन्शुरन्स घेतलेला चांगला आहे.
तिथे मिळतं. म्हणजे ते इव्हन तिथपासून म्हणजे त्या ज्या तारखेपासून आपण येतोय त्या तारखेपासून शेवट पोहोचेपर्यंत त्या तारखेपर्यंतचा इन्शुरन्स घ्यायचा. Easily दिवसाचं इझिली मिळतं, ऑनलाईन पण मिळतं. त्याच्यामुळे तो एक घेऊन यायलाच पाहिजे. कारण इथे तुम्हाला ते ट्रीटमेंट घेताच येणार नाही, एवढे पैसा तुम्हाला म्हणजे आणि मिळणार पण नाही एवढे पैसे वेळेवर. त्याच्यात म्हणून ते इन्शुरन्स खूप आवश्यक आहे. तर हे टिप्स होते. कोणी नवीन येत असेल तर बिंदास फ्रीली म्हणजे प्रिपेरेशन बेसिक करा, पण एवढं विचार नको करा की मग विचारच करत राहणार. आणि लास्ट माझं क्वेश्चन होतं की पूर्ण US एक्सपिरियन्स 1-2 छोट्या शॉर्ट लाईन्समध्ये कसं वाटलं, आणि परत इथे यायचं आहे की US मध्ये सगळं झालं आणि आता दुसरी कंट्री, म्हणजे काय विचार असेल? USचा ते एक्सपिरियन्स खूप चांगला होता. म्हणजे अमेझिंगच एकदम, म्हणजे नंबर 1 होता. आणि याच्या आता 2दा आपण ट्रिप झालेली आहे. नेक्स्ट टाइम दुसऱ्या कंट्रीचा विचार करू शकतो, युरोप, UK काय दुसरीकडे. हां, दुसरीकडे. पण ही म्हणजे USA खूप आवडलेलं आहे, चांगलं छान होते एकदम मस्त. कसं 1 लाईन मध्ये, आणि काय परत यायचं बघायचं की ऍक्च्युली तुम्हाला पोल्युशन फ्री वातावरणात म्हणजे काही दिवस राहायचं असेल तर यायला हरकत नाही. फक्त परंतु तुम्ही लाईफ टाईम म्हणजे आपण तिथे काढलेलं असल्यामुळे इथे शक्य नाही आपल्याला, ते म्हणजे जमणार नाही. फक्त इथे जे राहतात त्यांच्यासाठी सगळं कल्चर हे, पण नवीन लोकांना म्हणजे लाईफ टाईम म्हटलं तर शक्य तर नाही होणार. तर पण फिरायला तुम्हाला याच्यासाठी म्हणजे तुम्हाला क्लायमेट चेंज असेल किंवा पोल्युशन फ्री वातावरणात राहायचं असेल काही दिवस, तर एक ठीक आहे, चांगली जागा आहे खूप त्यासाठी. चांगली आहे. म्हणजे येऊ शकता ज्यांनी जर म्हणजे कधी आलेले नाही ते तर आरामशीर येऊ शकता. लास्ट आपला व्हिडिओ संपायच्या आधी करूया फन रॅपिड फायर क्वेश्चन मम्मी आणि पप्पा सोबत. एक क्विक एकदम आन्सर द्यायचं, टाइम नाही घ्यायचं. वन वर्ड ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन, पिझ्झा की पराठा? पराठा. US ची थंडी की मुंबईचा पावसाळा? US ची थंडी. US ची थंडी. बर्गर की वडापाव? वडापाव. बर्गर. वेगळं होतं. अमेरिकन कॉफी की इंडियन चाय? इंडियन चाय. अमेरिकन कॉफी. नायग्रा फॉल्स की वेगस? नायगरा फॉल्स. हॉटेलचं ब्रेकफास्ट की स्वतः आपला हाताने बनवलेलं? होममेड. होममेड. इंडिया की US? एक चान्स भेटला रिटायर व्हायचं तर कुठे होणार? इंडिया. आता दोघांमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं की कोण त्याच्यामध्ये आहे अप्रोप्रिएट. पहिले जास्त फोटो कोण घेते? तिथे पॉइंट करा का मम्मी वाटतं तर, आणि स्वतः असेल तर हातावर. सेकंड, डॉलरचं रुपीज कोण कन्वर्ट करत राहते सारखं? थंडी कोणी जास्त चांगली सहन केली? जास्त कंप्लेंट कोण करायचं की खूप वॉकिंग झाली, त्रास झाला? एक फूड अमेरिकन लोकांनी ट्रायच करायला पाहिजे इंडियन वाला? वडापाव. एक माझ्यासाठी एक वर्ड, 1 word टू डिस्क्राईब युअर सन. एक शब्दात. एक शब्दात डिस्क्राईब नाही होणार. हेल्पफुल. समजदार, हेल्पफुल, फायर. वा. तर हे होतं आपला रॅपिड फायर. तर खूप चांगला व्हिडिओ होता. म्हणजे मम्मी पप्पांचा तर पहिल्यांदा होता व्हिडिओमध्ये, तरी असं वाटलं नाही. असं वाटलं आधीपासूनच ते व्हिडिओ काढण्यात एक्सपर्ट आहेत. पण खूप चांगलं होतं. यामध्ये आपण एक्सपिरियन्स माहिती केला त्यांचा USचा. कोणी पण पॅरेंट्स यायला बघतात तर हा व्हिडिओ बघा. वेगळ्या सेक्शन्समध्ये डिवाइड केलंय. फूड झालं, वेदर झालं, किंवा त्यांना कसं एक्सपिरियन्स झालं त्याबद्दल. तर एनी फायनल वर्ड्स, म्हणजे लास्ट फायनली काय बोलायचं व्हिडिओसाठी, किंवा की कसं वाटलं एक्सपिरियन्स? खूप छान आहे. म्हणजे ॲक्च्युली याच्यात व्हिडिओ पण पियुषची ते म्हणजे ते हे करतो, म्हणजे ऑफिसचे कामं हे करून ॲडिशनल काम हे करतो, त्याला ते आवड निर्माण झाली आणि ते चांगल्या प्रकारे व्हिडिओ म्हणजे एज्युकेशनल वगैरे तयार करतो. तुला काय फायनल सांगायचं आहे की? एज्युकेशनल आणि टुरिस्ट त्याच्याबद्दल ते फायनल म्हणजे तो युट्यूब चॅनल जेव्हा चालू केलं आम्हाला माहित पण नाही, 1 वर्षांनी माहित पडलेलं. सांगितलेलं तेव्हापासून आम्ही बघायला लागलो याचे एक व्हिडिओ, आणि त्यांचे म्हणजे मोटिवेशनल राहतात आणि सगळ्यांना मदत होणारे म्हणजे असे व्हिडिओ असतात ते. आणि फायनान्शियल एक चांगले आहेत, म्हणजे फायनान्सच्या बाबतीत फायनान्स हाऊ टू मॅनेज फायनान्स ते. आणि तुझ्यामुळे इथे आम्हाला 2दा म्हणजे ट्रिप यायला मिळालेलं. तू इथे आहेस म्हणून, आणि जॉब करतो, आणि पहिला माझा वाढदिवस झाला इथे झालेला. ते खूप म्हणजे मोठं होतं, सरप्राईजच होतं ते. आणि जे गिफ्ट झालं ते तर खूप मोठं सरप्राईज होतं. तो व्हिडिओ चेक करा, मी व्हिडिओ टाकलाय, बघू शकता, इथे मी वरती लिंक टाकतो. आणि म्हणजे पूर्ण आपलं सगळं ऑफिस सांभाळून, आणि आम्ही 2 महिने होतो, आमची केअर केली. थँक्यू पियुष. आणि
आम्हाला एवढं म्हणजे सगळं फिरवलं. यावेळेस कमी फिरलो, पण तू म्हणजे कधी कधी मॅनेज पण केला आणि सगळं ऑफिस सांभाळून आणि आमची मदत करून पूर्ण सगळं, त्याच्याबद्दल थँक्यू आणि प्राऊड ऑफ यू. आणि परत तुझ्या म्हणजे पुढची जी जर्नी आहे त्याला ऑल द बेस्ट. थँक्यू. तर हे होतं, थोडी माझी तारीफ झाली परत. आणि असं होतं, तर कोणी पॅरेंट्स यायला बघतं तर डेफिनेटली, या कोणी स्टुडंट्स पण आहेत तर आपल्या पॅरेंट्सला घेऊन या, एक फ्री पॅरेंट्स करून डेफिनेटली वर्थ इट असेल. आणि काही असेल तर कमेंट करा, इथे कमेंट करून सांगा, किंवा तुमच्या पॅरेंट्सचा काय एक्सपिरियन्स होता किंवा काय क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा, नक्कीच हेल्प करायचं ट्राय करेल. लाईक अँड सबस्क्राईब करा आवडेल तर. आणि टिल नेक्स्ट व्हिडिओ. आणि म्हणजे काय आणि म्हणजे सुरू आहे ना सुरू आहे. म्हणजे आमचा जर आता इतक्या मेहनतीने पियुषने पेरेंट्सचा आमचा व्हिडिओ घेतलेला आहे, तो तुम्हाला नाही आवडला असेल तरी लाईक करा आणि पियुषचे आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब पण करा, लाईक पण चॅनल करा सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आणि असंच पियुषवर पण प्रेम करत राहा आणि व्हिडिओवर पण. बघितलं, हे लक्षात ठेवा, व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे, अंटिल नेक्स्ट टाइम. थँक्यू सगळ्यांना.